रसिकांचे मनापासून स्वागत आणि मकर संक्रांतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. लोकमान्य सेवा संघाच्या सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखेतर्फे वर्षामध्ये अनेक कार्यक्रम सादर केले जातात. लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिर ही 1923 साली स्थापन झालेली सामाजिक संस्था असून गेल्याच वर्षी संस्थेचे शताब्दी वर्षही संपन्न झाले व या संस्थेच्या अंतर्गत 22 शाखा कार्यरत आहेत. या शाखांच्या माध्यमातून समाजातील सर्व वयोगटांसाठी निरनिराळे उपक्रम संस्थेतर्फे सतत होत असतात. सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखा ही या 22 शाखांपैकी एक असून गेली 99 वर्षे ही सुद्धा शाखा आता शताब्दी वर्षात पदार्पण करणार आहे. स्त्री जीवनाशी निगडित सामाजिक, कौटुंबिक, धार्मिक इत्यादी कार्यक्रम या शाखेद्वारे सादर केले जातात. उदाहरण म्हणजे श्रावण महिन्यात आधुनिक ज्योतीचा सत्कार, मंगळागौर, तसेच ज्ञानेश्वर संजीवन समाधीच्या निमित्ताने वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवून त्यांचे विचार ज्ञानेश्वरांबद्दलचे ऐकतो आपण. नवरात्रामध्ये महालक्ष्मी, भोंडला, मार्चमध्ये महिला दिन असे नैमित्तिक कार्यक्रम वेळोवेळी सादर केले जातात. आजचा हा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण करत आहोत. संक्रांत सण म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं आता आजकाल असंही सांगितलं जात आहे की तिळगुळ घ्या आणि रामराम बोला. ह्या सुमारास मुख्य बदल होतो तो संक्रमणाचा. दक्षिणायन संपून उत्तरायणाला सुरुवात होते. दक्षिणायन पाऊस घेऊन येतो तर उत्तरायण समृद्धीची, वैभवाची पावले टाकत येतो. आज आपण असंच कलेतील समृद्ध असलेलं वैभवशाली व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलेलं आहे आणि खरोखरच पार्ल्याचं वैभव असलेल्या श्रीमती बागेश्री परीख आज त्यांच्या कलागुणाचे दालन आपल्याला उघडवून दाखवणार आहेत व याकरता संस्थेच्या कार्यवाह रेखा चिटणीस यांची त्यांना बहुमोल मदत झालेली असून बागेश्रीताईंशी सुसंवाद करून आपल्याला बागेश्रीताईंच्याबद्दल माहिती करून देणार आहेत. संस्थेच्या अध्यक्षांना विनंती करते की बागेश्रीताईंना घेऊन त्यांनी टिळक पुतळ्याला आधी हार घालावा आणि मग व्यासपीठावर यावं. रश्मीताई, तुम्ही पण टिळकांच्या पुतळ्याला रश्मीताई फडणवीस आणि बागेश्रीताई परीख टिळकांच्या पुतळ्याला हार घालत आहेत. मी स्त्री शाखेच्या अध्यक्षा लीनाताई बर्वे यांना विनंती करते की बागेश्रीताईंना घेऊन त्यांनी व्यासपीठावर यावं. लीनाताई फळ परडी देऊन बागेश्री टाळ्याच्या गजरात सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे मी रेखालाही विनंती करते की बागेश्रीताईंबरोबर मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी त्यांची प्रात्यक्षिकं आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या कामासाठी रेखाने व्यासपीठावर यावं. तेव्हा तिळगुळ घ्या आणि मनातलं बोला. आता कालच संक्रांत झाली म्हणजे घरोघरी गुळाच्या पोळ्या झाल्या असतील. नववधू काळ्या साड्या नेसून त्याच्यावरती शुभ्र हलव्याचे दागिने घालून मिरवल्या असतील. आता ह्या गुळाच्या पोळ्या असू देत किंवा हलव्याचे दागिने असू देत, हे करण्यामागे एक कला आहे. आता बघा ना, आता पाककला जर अवगत नसेल तर गुळाच्या पोळ्या काय, अहो साध्या पोळ्यासुद्धा कुणाला जमत नाहीत. तर तशा कला, विविध कला आहेत. गायन, वादन, नर्तन, अभिनय, मूर्तिकला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी काढणं, बेकिंग, कुकिंग आणि हो, योग्य रीतीने न्याय निवाडा करणं ही पण एक कलाच आहे.
आता ह्या ज्या सर्व कला सर्वाधिक आणि एकाच व्यक्तीच्या मध्ये असणं हे फार अप्रूप आहे. आणि असं अप्रूप असणारी व्यक्ती आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे. आणि त्या आहेत कुटुंब न्यायालयाच्या माजी न्यायाधीश श्रीमती बागेश्रीताई पारिक. बागेश्रीताई, तुमचं मनपूर्वक स्वागत. आता मला वाटतं लोकमान्य सेवा संघाला बागेश्रीताई किंवा त्यांच्या कलाकृती ह्या काही अपरिचित नाहीत. पण बागेश्रीताईंनी ह्या कला कशा आत्मसात केल्या आणि आत्या वयाच्या ह्या वयापर्यंतसुद्धा एवढं जीवन त्यांचं व्यस्त असूनसुद्धा त्यांनी ह्या कला कशा काय आत्तापर्यंत जोपासल्या याचं मला कौतुकही वाटतं आणि हे त्यांच्याकडनं आम्हाला जाणूनही घ्यायचं आहे. तेव्हा आपण आता बागेश्रीताईंच्याकडे गप्पा मारून त्यांच्याकडनं आपण ही माहिती मिळवूया. तत्पूर्वी मी एक छोटी सूचना करते. आता सूचना म्हटल्यावरती सगळ्यांचे मोबाईल सगळे चाचपायला बसले असतील, तर माझी सूचना काही तशी नाही आहे. पण मोबाईल चाचपले तरी हरकत नाही आहे. सांगायचं काय की एक सूचना अशी आहे किंवा विनंती आहे असं म्हणा की माझ्या उजव्या हाताला एक छोटंसं आम्ही प्रदर्शन भरवलं आहे. बागेश्रीताईंच्या कलाकृतीचे प्रदर्शन ते आहे, छोटंसं आहे. त्यांच्या कलाकृती खूप आहेत. मांडलं तर इथे मला वाटतं या हॉलमध्ये आपल्याला पुरायच्या नाहीत एवढ्या त्यांच्या कलाकृती आहेत. पण आम्ही आता सध्या तरी हे एवढं छोटंसंच एक भरवलेलं आहे. कार्यक्रम झाल्यानंतर प्रेक्षकांनी श्रोत्यांनी जावं आणि ते आवर्जून बघावं. बघण्यासारखंच आहे आणि तुम्हाला कौतुक वाटेल असंच आहे ते सगळं. आणि एक दुसरं एक छोटंसं सांगायचं म्हणजे सभागृहाच्या बाहेर कार्यक्रम संपल्यानंतर अल्पोपहाराची सोय केलेली आहे. तेव्हा कुणीही अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नये. आता आपण बागेश्रीताईंशी गप्पा मारूया. बागेश्रीताई, असं म्हणतात की बाळकडू बालपणी घरातूनच मिळतं आणि तुमचं कुटुंब किंवा शालेय जीवन कसं होतं याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती हवी आहे. हां, तर आमचं हे धुरंधर कुटुंब जॉईंट फॅमिली होती. आमच्या घरात सगळे शिकलेले होते, उच्च शिक्षित होते. माझी आईसुद्धा त्यावेळेला संस्कृत आणि मराठी घेऊन BA झाली होती. सगळेच म्हणजे आमच्या तिघही भावंडांना जे बाळकडू जे मिळालं ते अर्थातच वडिलांच्याकडून मिळालं. कारण ते समाज वकील तर होतेच, वकिलांची त्याची प्रॅक्टिस होती, पण इथले ते कॉर्पोरेटर होते. आणि त्याच्यामुळे आम्हाला हे समाजसेवेचं वरदानच मिळाल्यासारखं झालं होतं. आणि त्यानंतर मग चांगलं गेलं आयुष्य. फॅमिली खूप चांगली होती आणि सगळ्यांचं असं होतं की शिकावं, जास्त शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यावं असं सगळ्यांचं मत होतं. आणि त्याच्यानंतर शाळा अर्थातच पार्ल्यात जन्म म्हणजे पार्ले टिळक विद्यालय. तिथले आमचे आदर्श शिक्षक म्हणजे पेंढारकर सर होते. आम्हाला तिनईकर बाई होत्या आणि नीरज सहस्रबुद्धे हे अगदी लक्षात राहण्यासारखे, सगळ्यांनाच लक्षात राहण्यासारखे शिक्षक होते. त्यांच्याकडून खूप प्रोत्साहन मिळालं. अगदी लहानपणी म्हणजे मला आठवते की मी केतकर मास्तरांकडे चित्रकला शिकायला जायची आणि त्यांनी मला बदक काढायला शिकवलं होतं. ते पण मला आठवते. त्याच्यानंतर मात्र अर्थातच चित्रकला म्हणजे एलिमेंटरी इंटरमिजिएट या परीक्षा आता दिल्याच मी चित्रकलेच्या. आणि नंतर मी व्यास संगीत विद्यालयामध्ये एक वर्ष मी शिकत होते. प्रथमा परीक्षा क्लासिकलची मी व्यास संगीत विद्यालयामधून गेली होती. आणि त्यामुळे मी शाळेमध्ये प्रार्थना म्हणायची. हां, प्रार्थना म्हणत असे. मला असं म्हणायचं
हां. की त्यावेळेला तुम्ही जी प्रार्थना म्हणत होतात त्या चालीमध्ये आत्ता तुम्हाला आठवते का ती तशी म्हणायला? म्हणायला तर आवडेल आम्हाला. अजूनही मी ते प्रार्थना म्हणते नेहमी आणि ती म्हणायला आवडेल. आ, 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 या कुंदेंदु तुषार हार नवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मार्सना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्या पहा खूप छान, खूप छान. प्रार्थना ऐकून अगदी खूप प्रसन्न वाटलं बघा. याच्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुमच्या ऍक्टिव्हिटीज आणखीन वाढल्या की तुम्ही तिथेच थांबलात? कॉलेजमध्ये अर्थातच त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे SSCला फर्स्ट क्लास मिळाला की सायन्सला जायचं असा प्रघात होता. त्याप्रमाणे मी सायन्सला गेले आणि पण मला सायन्स बिलकुल आवडलं नाही. हां, तर एक दिवस मी काय केलं, मी सरळ आर्ट्सच्या वर्गात जाऊन बसले. कारण सायन्स म्हणजे प्रॅक्टिकल सबंध दिवस बसायचं. मी म्हटलं नाही, मी आर्ट्सलाच जाणार आणि मी आर्ट्सच्या वर्गात जाऊन बसले. तर त्यावेळेला आमचे प्रिन्सिपल होते CB जोशी आणि CB जोशींना ते कळलं. त्यांनी मला बोलावलं. मला म्हणाले की अगं तू सायन्सला ॲडमिशन घेतली आहेस आणि तू आर्ट्सला येऊन का बसली आहेस? आणि मी त्यांना काय सांगितलं माहिती आहे का, ते जॉग्रफी शिकवायचे त्यांचा विषय. मी म्हटलं मला ना जॉग्रफी आवडतं ना म्हणून मी आर्ट्सला गेले. काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलले. पण नशिबाने असं झालं की जॉग्रफी मी BAला सुद्धा जॉग्रफी विषय घेतला आणि मी विद्यापीठात पहिली आल्यामुळे वा वा वा. मला बाळाचा पाय पाळण्यात म्हणतात तसं झालं हा, थोडक्यात. आणि मला प्रागजी मुळजी स्कॉलरशिप पण मिळाली होती अरे वा. भूगोल विषयाची. तर असं हे CB जोशीनं सांगायचं म्हणून सांगितलं, पण ते खरं ठरलं शेवटी. BAला असं झालं. आणि त्यानंतर मात्र काय झालं की भरपूर वेळ मिळाला मला. अच्छा. आणि त्यामुळे मग म्हटलं काहीतरी ह्या ज्या कला आहेत त्या शिकाव्या. म्हणजे आर्ट्स कॉलेजची वेळ हो. तुमची कमी होती हो, का? पुष्कळ कमी. सकाळचं कॉलेज, मॉर्निंग हो, कॉलेज, हो. दिवसभर करणार काय. हां. मग मी पहिल्यांदा चित्रकला मला शिकायचीच होती. हो. म्हणून मी अंबुताई धुरंदरांच्याकडे क्लासला जायला लागले. खारला क्लासेस होते त्यांचे. खूप प्रख्यात चित्रकर्त्या होत्या त्या. आणि कॉलेजमधून आल्यानं की क्लासला जायचं आणि त्यांच्याकडे मला खूप शिकायला मिळालं. सुरुवातीची वर्ष माझी चांगली गेली की. आणखीन त्याच्यानंतर मात्र तेवढं कमीच होतं म्हणजे शाळेमध्ये. आणि मग मी रांगोळ्या काढायला लागले. आमच्या कॉलेजमध्ये ना अशी एक्झिबिशन्स व्हायची. तर हिस्ट्री असोसिएशनचं एक्झिबिशन होतं. त्याच्यामध्ये मी शेक्सपियरवर रांगोळ्या काढल्या होत्या. शेक्सपियर क्वार्टर सेंटेनरी होती ती. आणि त्यावेळेला 2 मोठ्या रांगोळ्या मी कॉलेजमध्ये काढल्या होत्या. अगदी कार्पेट साईजच्या रांगोळ्या होत्या त्या. एक शेक्सपियर मेमोरियल थिएटर जे आहे स्ट्रॅटफर्ड ऑन एव्हन ते, आणि त्याच्या बायकोचं म्हणजे ॲना हॅथवेज कॉटेज, अशी ती 2 रांगोळ्या मी कॉलेजमध्ये काढल्या होत्या.
त्यानंतर मग आमच्या एक प्रोफेसर भवनानी म्हणून होत्या कॉलेजला, पार्ले कॉलेजला होत्या. त्यांनी मला ब्रिटिश काउन्सिलमध्ये रांगोळी काढायला बोलावलं. ते एक नाविन्य होतं त्या लोकांना की अशा तऱ्हेच्या पण रांगोळ्या काढता येतात. मग ती एक ब्रिटिश काउन्सिलमध्ये मी रांगोळी काढली होती. आणि स्विमिंगला पण तुम्ही हो जाता? हो हो या ॲक्टिव्हिटीजमध्ये एक स्विमिंग होतं. पार्ले कॉलेजला असल्यामुळे मी इंटर कॉलेजिएट स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. आणि त्यावेळेला आम्हाला मी शिकायला जायचं तर मफतलाल सेंटर म्हणजे चर्नी रोडला शिकायला जायची. अरे वा. आणि कॉम्पिटिशन्स मात्र व्हायच्या MGM म्हणजे दादरला. पण ते स्विमिंग मात्र मी केलं कारण मला कॉलेज रिप्रेझेंट करायचं होतं, म्हणून मग मी ते स्विमिंग केलं. आणि गाणं पुढे चालूच ठेवलं का मग? गाणं होतं पण ना पहिल्यांदा मी नाटकांकडे वळले. अरे वा. ती एक हॉबी होती माझी. आणि अर्थातच वेळेचा सदुपयोग म्हणता येईल तसं पण होतं. आणखीन त्यावेळेला ना आमची एक रंगतरंग म्हणून संस्था होती पार्ल्यामध्ये. आता त्याच्यामध्ये मी सांगते तुम्हाला कोण कोण होते. एक विजय साळवी होते, चंदू मेंदळे होते, अविनाश मसुरेकर, अरविंद परब अशी सगळी मंडळी होतो आम्ही. आणि ती संस्था सुरू केली होती आणि त्याच्यामध्ये मी भाग घ्यायची. आणि मला आठवते त्यावेळेला मला वाटतं की गुजराती मंडळमध्ये ह्या कॉम्पिटिशन्स व्हायच्या. आंग्रे पातकर कॉम्पिटिशन नाट्यस्पर्धा व्हायच्या. आणि त्याच्यामध्ये आम्ही बळी नाटक केलं होतं. बळी हे एकांकिका केली होती आणि त्यात मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. त्याच्यानंतर बरेच काम केलं होतं, पुष्कळच नाटकं पण केली. तुमचे सहकलाकार कोण होते त्यावेळेला? सहकार सांगितलं मी, अविनाश होता, अरविंद परब होता. नंतर मग आम्ही इंटर कॉलेजिएट नाटकामध्ये पण म्हणजे पार्ले कॉलेज होतं तर खूप आम्हाला प्रोत्साहन होतं. त्यामुळे मग आम्ही ते त्यांचं पण एक थीफ पोलीस म्हणून नाटक बसवलं होतं. आणि त्याच्यानंतर कोणती भूमिका केली होती? त्याच्यामध्ये मी सोसायटी लेडीची भूमिका केली होती. फार काय आठवत नाहीये पण एक खूप मोठ्यांदा ओरडायचं एवढं मला आठवतं. आणि ते नाटक नंतर पार्ल्यात पण आम्ही केलं होतं. माझ्या का लक्षात आहे कारण ही भूमिका तुम्ही पण केली होती ना. आणि त्यानंतर मात्र हे थीफ पोलीस नाटक फार आमचं गाजलंच होतं. पण मग तुम्ही आधी सुद्धा त्याच्या आधी ना माझ्याकडे आम्ही एक नाटक करत होतो. श्रीकांत मोघे यायचे आम्हाला शिकवायला, डायरेक्टर होते ते. नंदिनी म्हणून नाटक होतं काहीतरी. आणि मला आठवते माझ्याबरोबर काम करायला भारती मालवणकर म्हणजे आताची मंगेशकर, ती सुद्धा नाटकात आमच्या काम करायची. असं तऱ्हेने ते पण ते पुढे फार केलं नाही. आणि ह्या थीफ पोलीसचं काय झालं सांगते मी तुम्हाला. वार्षिकोत्सवात पण ते करायचं होतं पार्ल्याच्या. पण त्यावेळेला मात्र मला ना रंगायनकडून ऑफर आली नाटकात काम करायची. आणि मग माझ्या वडिलांनी सांगितलं आता हे थांबव. घरून मला अगदी सपोर्ट नव्हता की प्रोफेशनल नाटकात आता नाही काम करायचं, तुझं शिक्षण अपुरं राहील असं वाटत होतं. मी इंटर आर्ट्सला होते तेव्हा. त्याच्यामुळे मी ते नाटक बंद केलं आणि माझ्याऐवजी माझी भूमिका नीला रवींद्र करायची, थीफ पोलीसची. वार्षिकोत्सवात मात्र तिला केली. आणि वडिलांनी मात्र म्हणाले की आता नाटक बंद करा. आणि पण गाणं मात्र चालू होतं माझं. गाणं चालू होतं. म्हणजे क्लासिकल पुढे? हो, क्लासिकल तर पुढे चालू ठेवलंच होतं. आणि ते तर मी लग्नानंतर सुद्धा चालू ठेवलं होतं. हे महत्वाचं आहे. आधी मुली आधी लग्नाच्या आधी सगळं शिकतात पण लग्नानंतर त्यांना घरनं एवढं प्रोत्साहन मिळून तुम्ही लग्नानंतर शिकायला लागलात हे मला कौतुकाचं वाटतं. हो, लग्नानंतर ना माझ्या घरी शिकवायला यायचे गुरुजी. वसंतराव कुलकर्णींच्या क्लासमधले होते. आरोस्कर मास्तर म्हणून होते, ते यायचे. जितेंद्र अभिषेकींचे शिष्य होते, नार्वेकर म्हणून ते यायचे. असे दोघं मला घरी शिकवायला यायचे. आणि त्यामुळे मी क्लासिकल बरंच शिकले त्यांच्याकडून. पण एका ह्याला मला थांबवावं लागलं होतं क्लासिकलसुद्धा. त्याच्यानंतर पण इथे आल्यानंतर मी थोडंसं लाईट म्युझिक सुरू केलं होतं. अर्चना गोरेश यायची घरी, ती शिकायची वेळेला. पुरुषोत्तमदास झालोटांकडे मी शिकले थोडं. आणखीन पेटी शिकवायला मला दातार मास्तर म्हणून होते,
ते पण यायचे घरी. असं तसं मी संगीत मात्र चालू ठेवलं होतं. मग सासरकडनं खूप प्रोत्साहन मिळालं तुम्हाला? सासरकडून खूप प्रोत्साहन मिळालं होतं संगीताबाबतीत. माझे सासरे तर मला लवकर उठवायचे, 6 वाजता उठवायचे आणि रियाज करायला बसवायचे. अशी म्हणजे खूप प्रोत्साहन मिळालं होतं त्यांच्याकडून. आणि त्यामुळे जरा थोडी संगीतात थोडी प्रगती करू शकले. पण ते नंतर बंद करावं लागलं मला संगीताला खूपच. का बरं? बंद असं करावं लागलं कारण माझ्या सासूबाई त्याच वेळेला वारल्या आणि सगळी संसाराची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. हो. आणखीन दुसरं असं झालं की त्यावेळेला माझी जजशिपची ऑफर आली. जज झाल्यानंतर तर सगळंच मला थांबवलं. आता फक्त एक माझी विनंती आहे तुम्हाला, बोला. की तुम्ही मागाशी म्हणालात की मला गाण्याचं प्रोत्साहन सासरकडनं वगैरे खूप मिळालं. तर आम्हाला आता मगाशी तुम्ही ज्यावेळेला ती प्रार्थना म्हणालात ना, त्यावेळेला मला एक प्रख्यात गायिका म्हणजे एक मृदू स्वभावाची लाघवी अगदी सोज्वळ अशी एक गायिका माझ्या नजरेपुढे आली आणि मला असं वाटलं की त्या गायिका म्हणजे माणिक वर्मा. तर त्यांच्या आवाजाशी तुमचं थोडंसं मला साधर्म्य वाटलं. तर तुम्ही त्यांचं एखादं गाण्याचं कुठचंही एखादं कडवं म्हणून दाखवाल का? गणनीळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा रे, झुलवू नको हिंदोळा. घननीळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा. सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे. काजळ गाली सहज ओघळे, या साऱ्यांचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा. झुलवू नको हिंदोळा. घननीळा लढीवाळा झुलवू नको, झुलवू नको रे, झुलवू नको हिंदोळा. छान 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 छान. आता तुम्ही मला म्हणाला होतात की तुम्ही माहेरच्या धुरंदर म्हणजे पाठारे प्रभू आणि तुमचं आणि आता ह्याच्यानंतर आता तुम्ही सासर तुमचं गुजराती. मग आता पाठारे प्रभू म्हणजे अस्सल मांसाहार करणारे आणि इथे तर तुम्हाला अंडही चालत नाही सासरी. तुम्ही कसं काय त्याचा समन्वय कसा काय साधलात? नाही, थोडे वर्ष मी पण व्हेजिटेरियन, पूर्ण व्हेजिटेरियन होते काही वर्ष. अगदी माझ्या घरी माझ्या आजा सासूबाई होत्या, सगळं भरलेलं घर होतं. त्याच्यामुळे तेव्हा थोडे दिवस मी खात नव्हते. बाहेर आम्ही खायचो, म्हणजे आईकडे आल्यानंतर खात होते. पण मी गुजराती सगळ्याच डिशेस शिकले करायला त्यांच्याकडून, माझ्या सासूबाईंच्याकडून शिकले बरंच. म्हणजे मी आता गुजराती पदार्थ करण्यात पण एक्सपर्ट आहे. कोणते कोणते करता? डाळ ढोकळी करते, खांडवी करते, आणखीन बरेच सगळ्या तऱ्हेचे ढोकळे करते, ज्या काही गुजराती. उंधिव करते मी चांगलं. माझा उंधिव खायचा राहिलाय. हो, ते राहिलंय सगळं खाल्लंय. जबरदस्त सिंधद आहे उंधियाचं सध्या. तर असे गुजराती पदार्थ मी खूप शिकले आणि करत होते. आणि पाठारे प्रभूंचे काय तुम्ही स्पेशालिटी काय बनवत होतात त्यावेळेला? पाठारे प्रभू मी माहेरी असताना करत? माहेरी असताना तर मी सगळंच, म्हणजे आमचे जे मांसाहारी पदार्थ होते ते मी सगळेच आईकडून शिकलेच होते. खडखडलं भुजणं म्हणजे माशांचा प्रकार. काय म्हणाला? खडखडलं भुजणं असे आमचे प्रकार असतात. खडखडलं ते सगळे मी शिकले.
पण ते खडखडलं म्हणजे नॉनव्हेज असतं का व्हेज असतं? नाही, व्हेज पण करता येतं हो बटाट्याचं. का? हो, पण ते बटाटा. कोणताही व्हेज पदार्थ असा खडखड वाजणार नाही नाही पातेल्यात? नाही, खडखड वाजला नाही तरी त्याला खडखडलं म्हटलं जातं वाजलं. मला वाटलं की काय बाई खेकडा बिकडा असेल आणि खडखडला वगैरे नाही असं नाही काही. नाही असं काही नाही नाही, झालं. असं काही नाही. हां. आणि दुसरी एक पाठार प्रभूंची डिश म्हणजे हां. मला आठवते कशी माझ्याकडे आली, मी सांगते. माझ्या सासूबाई हां. माझ्याकडून ढोकळ्याचं पीठ बांधून घ्यायच्या, भिजवून हां. घ्यायच्या. पूर्वी सॉरी येत आहे, थोडं लांब ठेवू, समोर धरा लांब, जरासं. थोडं लांब ठेवू. ओके. हां. तर त्यावेळेला ना अशी ही रेडी मिक्स वगैरे मिळत नव्हती. तर त्या आमच्याकडे ती डाळ वाटून वगैरे ढोकळा वगैरे असं करायचं. तर त्या माझ्याकडून भिजवून घ्यायच्या आणि त्या काय म्हणायच्या की तू भिजवलंस की तो ढोकळा फुलतो. काय होतं कोण जाणे, पण फुलायचा खरा. आणि ते माझे मिस्टर मला म्हणायचे की तुझं डोकं खूप गरम आहे ना, म्हणून तुझ्या हातात हीट आहे. असं वाटत नाही हं, तुमच्याकडे बघून वाटत नाही. आणि त्यामुळे हे सगळं तिच्या हातानं फुलतं. आणि एक पाठार प्रभूंचा हल्ली मी पदार्थ मी करते त्याच्यात थोडं, ते म्हणजे पाव करणं. घरी पाव हो, बनवता? घरी पाव. आणि ते सुद्धा घरचे जे पाव असतात ना, ती आमची स्पेशालिटी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात हे पाव होतात, कारण गरमीमध्ये लागते ते. आणखीन त्याचं म्हणजे जे ईस्ट असतं ते घरी बनवतो. हां. म्हणजे चण्याची डाळ, उडदाची डाळ, बटाटा. मैत्रिणींनो लिहून घ्या, ईस्ट बनवतायत घरी. हां. तर असे 4-5 पदार्थ एकत्र करतो. उकळतं दूध, उकळतं पाणी असं घालून ते ठेवायचं रात्री. आणि सकाळी जो फेस वरती येतो त्याला ईस्ट असतं ते, आणि त्यांनी मैद्याचं पीठ आम्ही बांधतो आणि त्याचे पाव करतो. ही माझी, बऱ्याच जणांना मला ते पाव आवडतात. सगळ्यांना आवडतात असं नाही, पण बऱ्याच जणांना ते पाव आवडतात आणि रिलीज करतात. तर हे, आणि मला ना हे सगळ्यांना खिलवण्याची अतिशय आवड आहे. पाव करायचे मला आणि चांगला अनुभव आलाय. आणि ते प्रत्येकाच्याकडे द्यायचे. मला आठवते एका सीझनमध्ये मी 21 वेळा पाव केले होते. बापरे. आणि सगळ्यांना वाटायचं तर आम्ही दोघं किती खाणार, हे तर खातच नाही, तो पाव ह्यांना आवडत नाही, त्याचा वास. मी सगळ्यांनाच आवडतो असं नाही. हां, कारण घरगुती इष्ट आहे ते. पण ही माझी हॉबी आहे, अजूनही मी करते. अगदी मागल्या आठवड्यात पण मी केले होते, म्हणजे इतका मला आवड आहे ते कुकिंगची. तुम्ही खाल्लाय ना? तुम्ही खाल्लाय तर तुम्हाला केलं आहे. पण तुम्ही तरला दलालचे पण क्लासेस? हो हो, तरला दलालचे क्लासेस, कारण मला कुकिंग, जात्यात कुकिंग आवडतं. त्याच्यामुळे मी तरला दलालचे क्लासेस केले. मी केक करते, नानखटाई करते. म्हणजे वेस्टर्न डिश. हो, आणि वेस्टर्न डिशेसमध्ये पण पुष्कळ त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं. आणि एखाद्या वर्षात गेले होते मी तेव्हा, कारण आम्ही त्यांच्या घराच्या जवळच राहत होतो, नेपियन्सी रोडला राहत होतो पूर्वी. त्याच्यामुळे कुकिंग माझं चांगलंच चाललं होतं. असा सगळा हा कुकिंगचा अभ्यास झालाय. पण ते लग्न सराई वगैरे आले की तुम्ही मग ते रुखवत, वाण देणं वगैरे, पिठोरीचं वाण देतात वगैरे, असं पण तुम्ही काहीतरी करता हो ना, हो नवीन नवीन? हो हो, ते आमच्याकडे ते ना, काय करता? बेसनाच्या वस्तू आम्ही करतो. रुखवतामध्ये पण करतो. आणि हे पिठोरीचं लहान मूल जन्माला आलं की त्याला पहिलं वाण जे आम्ही देतो ते बेसनाच्या फळं, जी मी आता तुम्हाला बघायला इथे बेसनाची मिळतील. फळं ते बनवतात. ते आम्ही इथे आता प्रदर्शनामध्ये ठेवली आहेत, तुम्ही नंतर बघू शकता. आणि मला असं वाटतं की तुम्ही एखादं फळ हो, काहीतरी करून दाखवा ना. दाखवते, थोडा वेळ राहील. जे जरा चटकन होईल असं करून दाखवलं तर हो बरं हो, पडेल. दाखवते. या घेताय, देताय मला हा? नाही, पावते. मी तुम्हाला दाखवते 1-2 फळं कशी करायची ते. चालेल? स्टँड माईकवर नाही बोलता येणार ना? नाही, नाही करते मी, असू दे, लांब पडेल ते. बेसनाचे फक्त आपल्याला लाडू, वड्या वगैरे असे प्रकार माहिती होते, पण अशी फळं पण बनवतात हे मी आता खरं म्हणजे यांच्या घरी गेल्यावरच मी पाहिलं होतं. ते मला ती फळं खरी वाटली होती. नको, चालेल. हातात धरताय तुम्ही, थोड्या वेळात मी घेते. हे बघा, हे बघा, काय करताय तर हे तुम्ही ते? बेसन आहे. बेसन म्हणजे डाळ्या वाटायच्या. आणखीन म्हणजे मिक्सरमध्येच करतो आपण. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर, पिठी साखर, आणखीन घी म्हणजे बहुतेक डालडाच वापरला जातो त्याच्यामध्ये, म्हणजे तुझा शेप राहतो. आणि ह्याच्यानं काहीही वस्तू तुम्ही करू शकतात. मी तर बरंच करते, सिमो करते, काही कुणाला देण्याचं वगैरे. तुम्ही सीमा आणलाय का करून? नाही, करून नाही आणलं मी यावेळेला, करून नाही आणलं. सांगितलं होतं पण तेवढा वेळ राहिला नाही. आणि काय आहे, गरमी असल्यामुळे
हो, माझा भाऊ इथे राहतो. मला म्हणतो तू सिंह कर, सिंह दाखव सगळ्यांना. पण काय होतं की गरमीच्या दिवसामुळे तो विरघळतात, बेसन हा विरघळतो. आता हे बघा, हे सफरचंद आहे आणि सफरचंद कसं करायचं ते मी सांगते तुम्हाला. हे खाण्याचे रंग असतात, हा. ते रंग तुम्हाला कुठेही अच्छा, अवेलेबल म्हणजे हे आहे. पदार्थ नुसते बघायचे नाही, खाल्ले तरी चालू शकतात. नाही नाही, हे खाण्यासाठीच केलेले अरे असतात. वा. आणि बघा हे असे, आणि मग त्याच्यामध्ये आणखीन असा अशा तऱ्हेने रंगवता येतं. हे खाण्याचे वस्तू, खाण्याचा रंग असल्यामुळे. हा. हो हो हो. अजून बरंच दाखवायचं त्याच्यामुळे मी फार वेळ घालवत नाहीये. पण हे बघा, हे सफरचंद असं करता येतं तुम्हाला. आणि नुसती सफरचंद दोन बाजू असं धरून दाखव. धरून दाखव. इकडे द्या, माझ्याकडे द्या. हो हो हो. मी केळी करते. ती केळी ना, ह्या बेसनाचं असं असतं की हा पिवळाच रंग असतो वेलची केळ्याचा, त्याच्यामुळे मग तुम्हाला फार रंग लावावा लागत नाही. त्याला असा देठ केला. मी एक दोन केळी दाखवते तुम्हाला कशी करायची ते. तिथे मी ठेवलेली आहे ती केळी. त्याची खरी केळी आणि खोटी केळी तुम्हाला कळणार सुद्धा नाहीत, इतकं त्याच्यामध्ये असतं. हे बघा, तुम्ही हे प्रदर्शन जरूर पहा आणि अगदी निरखून बघा. यांनी सांगितलेलं सगळं व्यवस्थित तसं त्यांनी केलेलं आहे. हे बघा, अशा तऱ्हेचं ते वेलची केळं इकडे द्या. दिसतं. कुणाला द्यायचं असेल तर ते द्या. या बघा, कोणी खाऊन बघताय का? चव बघा. खा ना. रश्मी घे ना. शुगर नाही वाटणार. शुगर फ्री आहे. सुरेखा ये. घ्या हो. नाही, भिजलेले हे डाळ्या म्हणजे भाजलेलेच असतात ते, त्याची हे करते. वाटायला पाहिजे खाताय म्हणून तुम्ही. हां हां, आता ह्याची कृती तुम्ही सांगा, काय केली ते, डाळं कसं बनवलं, काय हे वगैरे. घ्या, चित्रा घे. हां, घे ना, चित्राला दे. चित्रा काय चित्राला. खायचं खा. ते खाण्याचंच आहे. खाऊन बघा म्हणजे तुम्हाला चव कळेल. ते त्या आता मैत्रिणीने आपल्या कृती विचारली होती, ते कसं काय ते सांगा जरा. कृती मी सांगते ना. हां हां, की डाळ्या म्हणजे भाजलेलेच असतात त्या, त्याच्यामुळे काही कुकिंग करावं लागत नाही त्याला. त्या डाळ्या वाटायच्या, मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या. आणखीन तूप म्हणजे डालडा वापरावा लागतो, कारण साधं तूप घेतलं तर ते विरघळतं लवकर. आणि साखर, जेवढं पीठ असेल त्याच्या अर्ध साखर आणि अर्ध तूप असं त्याचं प्रमाण आहे. त्यांनी हे पीठ बांधायचं आणि त्याचा तुम्ही कुठलाही आकार करू शकता. हे घ्या, अजून केळं कुणी खायते का? कुणी घ्या, इथे येऊन घ्या. पुरे 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 पुरे. हे सफरचंद पण द्या कुणाला हवं. सफरचंद मागे नाही. सरासमध्ये प्रतिभाताई घ्या. केळं पण दाखव का चित्रा? केळं पण दाखवते. मग तरला दलांच्याकडे तुम्ही आणखीन काय काय शिकल्या? हो, चालेल 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 चालेल. तरला दलालांच्याकडे तुम्ही जे क्लासेस केले त्याच्यामध्ये वेस्टर्न डिशेस शिकलात, हो, त्याच्यामध्ये जास्त. केक्स वगैरे पण शिकलात. ते म्हणजे त्या केक्सची काय मध्ये व्हरायटी काही होती का?
बऱ्याच नेहमीसारखेच तऱ्हेच्या हो म्हणजे अंड वापरून पण करायचं, अंड्याशिवाय कंडेन्स मिल्कचा केक पण करायचा, असं बरंच काय काय त्यांनी शिकवलं. आणि त्यावेळेला ना हे पास्ता पिझ्झा हे सगळं प्रचलित नव्हतं. मी 50 वर्षामागची गोष्ट सांगते. त्याच्यामुळे असे बरेच वेस्टर्न त्यांनी शिकवले होते आम्हाला. हां, मग ते केक शिकवले त्याच्यापैकी एखादा केक वगैरे तुम्ही दाखवू शकता का? म्हणजे इथे बनवून दाखवू नका, तर तुम्ही त्याच्यावरचे डेकोरेशन जे करता ते एक मिनिटात काय होत असेल तर करून दाखवा. बरं दाखवते. ह्या वेळेला मी तिळाचा केक केलाय. मकर संक्रांत म्हणून खास त्यांना मी तिळाचा केक करायला सांगितला होता, तर त्यांनी तिळाचा केक केलेला आहे. आणि त्याला मार्जिपान, त्याच्यावर मार्जिपानची फुलं लावली आहेत. ही गुलाबाची फुलं लावली आहेत. हे गुलाबाचं फुल कसं करायचं ते मी दाखवते तुम्हाला. अगदी सोपं आहे गुलाबाचं फुल करणं. सोपं आहे. नाही मी करते, करता करता दाखवते. एक मिनिट लागेल ह्याला. हे मार्जिपान आहे, हे कुठेही अवेलेबल आहे. आणि फॉन्डंट जे मिळतो त्याचं पण तुम्ही हे काहीही त्याचा प्रकार करू शकता. एक 5 पाकळ्या करून दाखवते मी गुलाबाच्या, म्हणजे तुम्हाला कळेल कसं असतं ते गुलाबाचं करणं. हे बघा अगदी सोपं आहे. बघायचं असेल कुणाला तर एक पाकळी पहिल्यांदा मी अशी फिरवली आहे, जी आतली असते. ही दुसरी पाकळी आहे. ही तिसरी पाकळी. एकावर एक लावत जायचं असतं. ही चौथी पाकळी आहे आणि ही 5वी पाकळी हवी असेल. हे असं गुलाबाचं फूल झालेलं आहे. ह्या सगळ्या खाण्याच्या वस्तू आहेत. खाण्याचा गुलाब आहे हा. या कोणीतरी अशा ये, नाही तर काय ये ना अशा. ऐका ना, त्याच्यावरती टोचा सगळा केक दाखव. इकडे लाव आणि नाही लागायचं केकच नेऊन दाखव सगळ्यांना. म्हणजे तिळाचा केक कसा केलाय तेही तुम्हाला कळेल. खरंच मला असं वाटतं की हे सगळं ना सासरचं प्रोत्साहन असल्याशिवाय बायकांना पुढे काही जमत हो, नसतं. खरी पण गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल सासरचं प्रोत्साहन, तर तेवढं जोडीदाराचं पण प्रोत्साहन असावं लागतं असं मला वाटतं. तर तुम्हाला जोडीदाराकडनं काय म्हणजे आता तुमचं तर लग्न असं आंतरजातीय झालेलं हो, होतं. आंतरजातीय हां, तर लग्न. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? दोन्हीच म्हणता येईल, कारण आम्ही दोघं एकमेकांना खूप लहानपणीपासून ओळखत होतो. हां पण माझी थोडीशी अपेक्षा होती की जोडीदार माझ्यापेक्षा हुशार असावा, इंटेलेक्च्युअली हुशार असावा, एवढी माझी इच्छा होती. आणि समजूतदार असावा, जो मला समजून घेईल. कारण एवढ्या सगळ्या आर्ट पुढे नेणं ह्याच्यासाठी खरंच कुणाचा तरी आधार लागतो. तशी त्यांची मला मग ते मदत खूप तुम्हाला मिळते. कशा समजून घेतो ते एखादं उदाहरण सांगता का? हो सांगते ना. हां सांगते उदाहरण, अगदी ऐकण्यासारखं उदाहरण आहे. आमच्या घरात ना एक लग्न होतं कुणाचं तरी, आणि आम्ही दोघं जण सकाळी, त्यावेळेला आम्ही नेपेन्सी रोडला राहत होतो, आणि फुलं आणायला आम्हाला बनामा हॉलला जावं लागायचं, म्हणजे ऑपेरा हाऊस जवळ. तर तिथे सकाळी उठून आम्ही गेलो फुलं आणायला वगैरे. आणि लग्न होतं त्याच्यामुळे ना मला एक जांभळी पैठणी नेसायला मिळणार होती. तर मी जांभळी पैठणी नेसणार होते. आणि तिथे मी गेलो ना आम्ही, तर मला एक ना जांभळी खूप सुंदर वेणी दिसली. खिचडीची वेणी पूर्वी म्हणायची त्याला. खिचडीची? हां, खिचडीची वेणी. आणि मी म्हटलं या ही किती सुंदर वेणी आहे, तर मला घालायला मिळालं तर किती बरं होईल. तर म्हटलं घेऊया का हो, यांना विचारलं. तर हे म्हणाले की बघ विचार किती कशी आहे ती. मी त्या दुकानदाराला विचारलं की केवढ्याची आहे हो, तर ते म्हणाला 50 रुपये.
₹50 म्हटलं त्यावेळेला. ₹50 म्हणजे खूप होते. 50 वर्षापूर्वी 50 म्हणजे हो, हो. खूपच झालं. आणि ना आम्ही एवढे त्यावेळेला आमच्याकडे पैसे पण नसायचे, कारण मला ₹250 पगार होता आणि ह्यांना ₹500 होता. त्यामुळे बचत करावीशी वाटायची. पण मला इच्छा मात्र खूप होती. मी हिरमुसली झाले की अरे एवढं पण आपल्याला घेता येत नाही. तर मग ठीक आहे म्हटलं, झालं, काही हरकत नाही. मी घरी आलो. आम्ही आणखीन घरी आम्ही सगळ्या बायका तयार होत होतो आणि हे कुठे दिसत नव्हते. म्हणजे कुठे गेले सगळं विचारलं, कुठे गेले कुठे गेले. थोड्या वेळात हे आले आणि ह्यांच्या हातात तो वेणी होती आणि त्यांनी तेवढे ते परत गेले, APSC रडून परत गेले आणि ती वेणी घेऊन आले. आणखी पुढे आणखीन ऐकण्यासारखं असं आहे त्याच्यामध्ये की ती जी वेणी होती ती मी त्यावेळेला तर मांडली, चांगली मिरवली सुद्धा लग्नामध्ये. आणि घरी येऊन ती वेणी मी माझ्या कपाटात ठेवली होती. बरेच महिने ती कपाटात ठेवली होती. सुकली तरी मी ठेवली होती, कारण आमचं कधी भांडण झालं ना की मी ती वेणी बघायची, मग आमचं भांडण मिटायचं. हे बरोबर आहे हा तुमचं. म्हणजे तुम्ही आता न्यायाधीश, लोकांची भांडणं सोडवता, तुमचं भांडण वेणी सोडवते. अरे वा. वेणी सोडवते, हे असा प्रकार झाला होता आमच्या बाबतीत. त्याच्यानंतर आयुष्य चांगलंच गेलं. पुष्कळ कला शिकायला मला मिळाल्या. त्यातली एक कला म्हणजे शिल्पकला. त्याच्यानंतर मी शिल्पकलेकडे अरे वा. तिथे कसं काय तुमचं मन एकदम, म्हणजे चित्रकला, रांगोळी आणि एकदम शिल्पकला वगैरे? चित्रांची म्हणजे मला खूप आवडच होती चित्र काढण्याची. पण ना एकदा घरी बसल्या बसल्या प्लास्टिसिन म्हणजे प्लेडो म्हणतात ना हल्ली मुलांच्याकडे, चिकण माती असते, तर त्याचा मी एकदा गणपती करून बघितला. आणि तो गणपती इतका सुरेख झाला तर मला वाटलं की आपण मातीचा का नाही करू. आणि आमच्याकडे ना गणपती असायचा, फार रिलिजियस नाही, पण 10 दिवस आमच्याकडे ते अगदी फंक्शन असायचं. लोक यायचे, बघायचे आणि बाहेरून आणायचं, कारण खेळातला गणपती होता, फार पूजेचा वगैरे नव्हता. पण तर त्या दिवशी म्हटलं की आपण बघूया, म्हणून ना मी एक मूर्तिकार होते फणसवाडीत राहणारे, तिकडे मी जाऊन बसले आणि बघितलं. म्हटलं माती द्याल का थोडी, तर म्हणे हो घे ना. मग मी माती त्यांच्याकडून घेऊन आले आणि मी करून बघितला गणपती. साधारण झाला होता आणि तसाच ओबडधबड होता, पहिल्यांदाच केला होता गणपती. मी घरी घेऊन आले तर माझे सासरे म्हणाले हाच ठेवायचा पूजेला. मला पण म्हटलं की नको नको, हा कसा ठेवणार. नाही म्हणाले, हाच पूजेला गणपती ठेवायचा. आणि मग त्या वर्षीपासून मी गणपती करायला लागले. माती आणायची, करायचे, भिजवायची आणि मग त्याचे गणपती करायचे. वेगवेगळे गणपती मी केले. अगदी महाभारत लिहिणारा गणपती, त्याच्यानंतर सिद्धिविनायकचा गणपती, नंतर बऱ्याच प्रकारचे. तुमच्या घरी आले तर दगडूशेठ हलवाईंचा पण गणपती पाहिजे. दगडूशेठ हलवाईंचं असं झालं की मला सुचत नव्हतं एक वर्ष की कुठला प्रकार करू. दरवर्षी वेगवेगळं करायचे. तर एकदा आम्ही मंडणगडला गेलो होतो, कोकणात फिरायला गेलो होतो. तर त्यावेळेला बघितलं तर एक मूर्तिकार दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची प्रतिकृती करत होता. तर ती प्रतिकृती मी पाहिली आणि मी लगेच घरी आले आणि ठरवलं की दगडूशेठ हलवाईची मूर्ती ह्यावेळेला करायची. आणि मी ती केली बसून. आज मला इथे आणता आली नाही ती, कारण हे गणपती आणणं म्हणजे फार कठीण असतं, कारण ते ठिसूळ असतात. हे पूर्ण शाडूचे गणपती आहेत, म्हणून मला हे 2च गणपती आणता आले. पण तो दगडूशेठ हलवाईचा प्रतिकृती मी अजूनही ठेवलेली आहे. त्यावेळेला आम्ही दरवर्षी गणपती करायची मी वेगवेगळे आणि ठेवायचो आणि मग शिळवायचे गणपती. त्यावेळेला माहिती नव्हतं. एकदा आमच्याकडे प्रमोद नवलकर आले होते, तर ते म्हणाले तो दगडूशेठ हलवाईची प्रतिकृती बघून ते म्हणाले की अगं शिळवतेच कशाला, एवढी चांगली मूर्ती झाली तर ठेव घरात. म्हणून मग त्या वर्षीपासून आम्ही गणपती ठेवायला लागलो. आणि मग मी एक छोटंसं कपाट सुद्धा घेतलंय. आता आमच्या घरामध्ये मी ते कपाट इथे पार्ल्याला सुद्धा आणलंय. आणि त्या कपाटामध्ये हे गणपती व्यवस्थित राहतात, कारण हात लागत नाही त्याला. जर बाहेर काढले आणि जर हाताळले तर मात्र ते ठिसूळ असतात, त्याच्यामुळे खंडित होण्याची शक्यता असते. त्यामुळे असा हा गणपतीचा शिल्पकलेचा प्रकार आहे. आणि हे मी बऱ्याच तऱ्हेचे, मी साबूचा गणपती करते, साबूमधून करते गणपती, वेगवेगळे प्रकार मी हाताळते. म्हणजे तुम्हाला वस्तू दिसली की त्याच्यामध्ये मूर्ती, चित्र वगैरे असंच दिसायला लागतं की काय? करायला मला अजूनही आवडतं. खऱ्या कलाकाराचं लक्षण आहे. एकदा तर ना मी, माझी एक मैत्रीण आहे प्रतिमा दलाल, म्हणजे दीनानाथ दलाल जे आर्टिस्ट होते ना, त्यांची मुलगी, तिचा स्टुडिओ आहे, एक चौकला तिचा स्टुडिओ होता. तर तिने एकदा मला बोलावलं होतं. मी तिच्याकडे गेले आणि तिच्या व्हीलवर वगैरे मला काही करता आलं नाही, पण मी म्हटलं की अगं, ती म्हणाली अगं तू गणपती करून दे ना. मग तिने मला थोडी माती दिली, ती वेगळी असते माती, शाडूची माती नसते ती.
त्या मातीचा हां माईक ओके, त्या मातीचा मी गणपती केला आणि मग तिने तो बेक केला, म्हणजे फायर जी म्हणतात तसं बेक केला आणि त्याच्यातून गणपती झाला. आणि तो गणपती मी आज इथे ठेवला आहे बघा. जो तपकिरी रंगाचा गणपती दिसतोय तो वेगळा आहे, सेरॅमिकचा लुक आहे त्याला, तो ह्याचा साध्या मातीचा नाही आहे आणि तो टिकतो, मात्र व्यवस्थित टिकतो, त्याला काही होत नाही. तर अशा तऱ्हेने ही गणपतीची कला माझी खूप एक छोटासा विकसित गणपती झाली. करून दाखवता का? करून दाखवू आता, आहे वेळेवर सगळ्यांना पाहायचं आहे गणपतीकडे. नाही नाही, एक 5 मिनिटात होत असेल तर आपण करू ना. करून दाखवूया. बरं ठीक आहे, ठीक दाखवते. पटकन होत असेल तर काय हरकत. हो पटकन होईल. आणि जरा एकीकडे कृती सांगितली तरी आम्ही काय तसं तुमच्यासारखं बनवू शकणार नाही. तुमच्या हातून आशाताई, ओके ठीक आहे, ठेव देते मी. तुमच्यासाठी आहे. आशा तू घे. फुल घे. आशाताई आल्या काकू, आशाताई आलेल्या. आशा तुला गणपतीचा पाट आहे. ही शाडूची माती आहे, साधी कोरी माती असते, त्याच्यात पाणी घालून भिजवायचं असतं. आणखीन त्याचा कुठलाही प्रकार तुम्ही करू शकता. ही माती आहे, त्याचे पहिल्यांदा ना 6 गोळे करायचे असतात. अगदी सोपी दाखवते. मी लहान मुलांना गणपतीचे वर्कशॉपमध्ये घेते, ते मी शिकवते. असे 6 ह्या आकाराचे गणपती करायचे. पहिल्यांदा पहिला जो गोळा आहे, हे 2 गोळे एकत्र करून हे गणपतीचं पोट असतं. करता करता मी दाखवते. हे गणपतीचं पोट असतं, कारण ते खूप मोठं असतं म्हणून. तो दिसेल का तुम्हाला? त्याच्यानंतर 6 गोळे मी आणलेत करून. हे आहे ते गणपतीचं डोकं आहे. हे गणपतीचं डोकं झालं. त्यानंतर 3रा गोळा आहे, हा असा अर्धा कापायचा आणि त्याचे 2 पाय करायचे असतात. असेच लंबगोल करायचे, ते पाय करायचे असतात गणपतीचे. वेळ फार कमी आहे त्याच्यामुळे जरा घाईच करते, पण तुम्ही जर सावकाशीने केलं तर हा गणपती असा, हे गणपतीचे पाय आहेत. नंतर तुम्ही हे सगळं एकत्र करू शकता. गणपतीचे पाय झाले. 5वा गोळा आहे, त्या अर्ध्या भागाची सोंड करायची गणपतीची. ही गाजराचा शेप असतो सोंड म्हणजे. ही अशी डोक्याच्या बाजूने सोंड लावायची. खरा हा गणपती करायला 3 दिवस लागतात, मोठे गणपती करायला. पण हा अगदी छोटा गणपती म्हणून मी वर्कशॉप वगैरे पण घेता का मग? वर्कशॉप मध्ये. आणि हा जो राहिला होता, ह्याचे 2 कान करायचे. हां. हा जो गोळा आहे हां. शेवटचा, हां. त्याचे हात करायचे आणि मुकुट करायचा. आशीर्वादाचा हात. हो, हं. आशीर्वादाचा हात. त्याच्यातूनच 2 ह्यांचे दात करायचे, छोटे छोटे हां. गणपतीचे. सुळे जे असतात ना हत्तीसारखे, ते करायचे. वर्कशॉप कुठे कुठे घेत होता? वर्कशॉप मी पार्ले टिळक विद्यालयात केलं होतं. हां. बऱ्याच सोसायटीमध्ये पण केलेलं आहे हां. आणि टिळक मंदिरात सुद्धा केलेलं आहे वर्कशॉप आम्ही. हां. पण केलं होतं. आता ह्याचे जे हात आहेत ना, तो एक आशीर्वादाचा हात असतो. किती माती आहे त्याच्यावर अवलंबून असते.
हां, आशीर्वादाचा का? आशीर्वादाचा हात. हां. मग एरवी करताना तुम्ही अशी बोटं वेगवेगळी करता हो, का? वेगवेगळी करते. हां. आता जरा घाई आहे आपल्याला, त्याच्यामुळे मला हो. दाखवता येत नाही ते. हा असा आशीर्वादाचा हात असतो इथे, हां. आणि दुसरा हात असतो त्याच्यामध्ये मोदक असतो. हां. हं. ह्याच्यावर हा एक मोदक ठेवायचा. हो, छोटा मोदक. हा, छोटासा मोदक करून तो त्या हातावर मोदक ठेवायचा असतो. वा, गोड दिसतंय, अगदी गोड. छान छान छान. आता मुकुट करायचा. मुकुट पण सोपा असतो करायला. हां. वेळ फार कमी आहे त्याच्यामुळे दाखवता येत हां, नाही मला हो. इथे. साधारण कल्पना येईल अशा तऱ्हेने दाखवते मी. वा 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 वा. डोळे? हा, डोळे. हां. छान छान. घ्या. हं. मग जी वाती उरेल त्याचा उंदीर वगैरे तुम्ही करू शकता. ह्याच्यावर तुम्हाला इम्प्रोवाइज करावं लागेल बरंचसं, कारण हो, थोडक्यात नाही, दाखवलेलं आहे. आता थोडक्या वेळात केलंय म्हणून असं बरीच वाटतंय. माती वापरून हो. पुढचा मागचा भाग व्यवस्थित करावा लागेल. पण हा साधारण अशा तऱ्हेने गणपती करता येतो. 5 मिनिटातला केलेला गणपती आहे हा. मी का केलं तर माझी आई म्हणायची, काय म्हणे, जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन. म्हटलं नाही, मी मास्टर्स तर मी करणारच आहे. आता कशात मास्टर्स करायचं, तर ते मी ठरवलं की सोशल वर्क मास्टर्स करीन. आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मी जॉईन केलं. 2 वर्ष देवनारला जायला लागायचं. इथून पार्ल्याला राहत होते मी, आणि पार्ल्याहून देवनार त्यावेळेला काही बसेस वगैरे पण नव्हत्या. पण कठीण होतं, पण तरी मी तो 2 वर्ष कोर्स केला. आणि नंतर मग MA झाल्यानंतर मी पहिल्यांदा फॅकल्टी असिस्टंट होते टाटा इन्स्टिट्यूटलाच. मी जॉब केला लेक्चररचा, 6 महिने केला असेल. आणि त्यानंतर मी थोडी गॅप घेतली सोशल वर्कमध्ये, कारण मला मुलगी झाली. अच्छा. तर ती पूर्ण वेळ शाळेत जाईपर्यंत मी फक्त बापनुघर संस्थेत जात होते तेव्हा. हां. बापनुघर ही संस्था तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, वरळीला आहे. स्त्रियांच्या आश्रम येतो, जिथे पीडित स्त्रियांना ठेवलं जातं. आणखीन त्यांच्या पतींना किंवा सासरच्यांना बोलवून आम्ही समजावून त्यांना परत पाठवतो, आणि नसेल तर मग आम्ही लिगल स्टेप्स घेतो. तर अशा तऱ्हेची ती संस्था होती. तिथे मी कामाला पहिल्यांदा सुरुवात केली MA झाल्यानंतर. आणखीन त्यानंतर मात्र माझं सोशल वर्क एक 7 वर्ष बंद होतं. घरच्या जबाबदाऱ्या बऱ्याच होत्या. पण नंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी एक प्रोजेक्ट सुरू केला. त्याचं असं झालं की 1980 साली जी मॅट्रिमोनियल ज्युरिस्डिक्शन म्हणजे विवाहविषयक जे खटले चालायचे ते मुंबईच्या सिटी सिव्हिल कोर्टामध्ये चालायचे. कारण मॅट्रिमोनी म्हणजे सिव्हिल ज्युरिस्डिक्शन म्हणतो, क्रिमिनल नाही, सिव्हिल ज्युरिस्डिक्शन. तर ते सगळे खटले सिटी सिव्हिल कोर्टात चालायचे. आणि त्यावेळेचे जे जजेस तिथे होते प्रिसाइडिंग ओव्हर दोज कोर्ट्स, त्यांना असं वाटायचं की काही केसेस कोर्टापुढे ज्या येतात ना, त्या खूप क्षुल्लक कारणासाठी येतात. आणि त्यावेळेला सुद्धा जर काही त्यांना काउन्सिलिंग दिलं गेलं तर आपण लग्न वाचवू शकू किंवा कोर्टाचा वेळसुद्धा वाचवू शकू. आणि ह्या हेतूने त्यांनी हे प्रोजेक्ट घ्यायचं सांगितलं होतं, रिक्वेस्ट केली. कारण टाटा इन्स्टिट्यूट म्हणजे स्कूल ऑफ सोशल वर्क होतं, तर आम्ही ते प्रोजेक्ट घेतलं. आणि आय वॉज रिअली फॉर्च्युनेट, मला त्यांनी पहिली काउन्सिलर म्हणून अपॉइंट केलं. सो पायोनियरिंग वर्क, आय वॉज अ पायोनियर ऑफ मॅरेज काउन्सिलिंग इन होल ऑफ मुंबई. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तोपर्यंत काउन्सिलिंग सुरू नव्हतं झालं एवढ्या जोरात. आणि मग ते मी काम सुरू केलं. म्हणजे सिटी सिव्हिल कोर्टामध्येच मला जागा दिली होती बसायला.
जजेसच्या पुढे जेव्हा केसेस यायच्या की त्यांना असं वाटायचं की ह्या केसेसमध्ये काही रिकन्सिलिएशन होऊ शकेल किंवा काही सेटलमेंट होईल, अशा केसेस माझ्याकडे ते पाठवायचे आणि मी त्या केसेस पूर्ण इनडेप्थ काउन्सिलिंग माझं असायचं. इनडेप्थ काउन्सिलिंग म्हणजे फक्त पार्टीशी बोलायचं इंडिव्हिज्युअली जॉईंटली नाही, तर त्यांच्या घरी जायचं, त्यांच्या नातेवाईकांना भेटायचं, त्यांच्या मुलांना भेटायचं, त्यांचा होम स्टडी, एन्व्हायरमेंटल स्टडी करायचा, असं ते इनडेप्थ काउन्सिलिंग होतं. तर अशा तऱ्हेचं काउन्सिलिंग करून जवळजवळ 19% केसेसमध्ये मी रिकन्सिलिएशन घडवून आणले. अभिनंदन. हां, आणि त्याच्यानंतर मात्र फॅमिली कोर्टची सुरुवात झाली बांद्राच्या फॅमिली कोर्टात. आणि मी त्यावेळेला मी लॉ नव्हतं केलं, कारण माझं MA फक्त झालं होतं. तर मला ह्या जस्टिस सुजाता मनोहर त्यावेळेला होत्या आणि जस्टिस पेंडसे, तर ते मला म्हणाले तू लॉ का नाही करत, तू लॉ कर. ते माझ्या मागे लागले होते आणि ह्याच हेतूनी की पुढे तुला जजशिप आम्ही देऊ शकतो, अशा तऱ्हेचं त्यांचं मला मत. ह्याच्यावरती एक प्रश्न विचारायचा आहे. हां, म्हणजे वडील जसं की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो आणि वकिलाचा मुलगा वकील होतो, तसं तुमचे वडील ॲडव्होकेट होते म्हणून तुम्हाला तिकडे जावंसं वाटलं की वडिलांनी त्यावेळेला तुम्हाला काही सजेस्ट नाही केलं की तू लॉ कर वगैरे? नाही. माझे वडील मला म्हणायचे तू तर कधीच वकील होऊ शकणार नाही, कारण तुला एक तर खोटं बोलता येत नाही आणि दुसरं तुला भांडता येत नाही. हे बरोबर आहे. हे खरंच म्हणे हे 2 गोष्टी वकिलाला यायलाच पाहिजे, एक तर चांगलं भांडता आलं पाहिजे आणि खोटं बोलता आलं. तुला दोन्ही येत नाहीये तर तू काही वकील होणार नाही, म्हणून त्यांनी कधीच मला वकील होऊन दिलं नव्हतं. पण ते म्हणाले तू जज हो. त्यांची खूप इच्छा होती, त्यांची ॲब्सोल्युटली म्हणजे अगदी खूप त्यांच्या मनात होतं की मी काहीतरी करावं आणि जज व्हावं. पण त्यावेळेला काही जजेसचा वगैरे बे नव्हता, कारण आमचं ह्याच वेगळ्या होत्या, लाईन्सच वेगळ्या होत्या. पण जस्टिस सुजाता मनोहरांनी जेव्हा सांगितलं की तू लॉ कर, तेव्हा मात्र मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज जॉईन केलं. जवळजवळ 20 वर्षांनी मी पुन्हा कॉलेजमध्ये गेले. 20 वर्ष झाली ती कॉलेज सोडून मला, आणि 20 वर्षानंतर मी पुन्हा कॉलेजमध्ये गेले. आणि खूप खडतर होता तो प्रवास, कारण सकाळी लवकर उठून कॉलेजला जायचं, गव्हर्मेंट लॉ कॉलेज म्हणजे चर्चगेटला, नंतर वांद्र्याला यायचं. कोर्ट चालू झाली होती, फॅमिली कोर्ट चालू झाली होती, तेव्हा मी सुरुवातीला मी प्रिन्सिपल मॅरिज काउन्सिलर होते. आणि जेव्हा मी लॉ माझं पूर्ण केलं त्यानंतर मी लगेचच त्यांनी मला जज झाले. अगदी अक्षरशः मला आठवते, प्रिन्सिपल अडवाणी होत्या आमच्या लॉ कॉलेजच्या. मी जेव्हा ॲडमिशन घ्यायला गेले तेव्हा मला म्हणाले की वी हॅव टू गिव्ह यू ॲडमिशन बिकॉज वी आर गिव्हिंग ॲडमिशन टू अ फ्युचर जज. मी पण त्यांच्याकडे बघत बसले की म्हटलं माझ्या मनात सुद्धा असं काही नव्हतं. पुन्हा बाळाचे पाय पाळण्या. पुन्हा सुरुवात झाली. आणि मग ती 2 वर्ष माझी 3 वर्ष चांगली गेली. आणखीन पहिल्या फटक्यात मी LLB झाले सुद्धा आणि जज सुद्धा झाले. आणि जज झाल्यानंतर अर्थातच माझी नेमणूक झाली फॅमिली कोर्टामध्ये नेमणूक झाली. पहिला दिवस तर मला फार कठीण गेला, कारण फार डिफिकल्ट असतं की एका पोझिशनमधून दुसऱ्या पोझिशनमध्ये जाणं हे नेहमी ॲक्सेप्ट करायला किंवा ते मनात येण्यासाठी खूप कठीण असतं. मी सांगितलं पहिल्याच दिवशी ते पोलीस सगळे सलाम करायचे. मला असं वाटायचं की सलाम कुणाला करतायत, दुसरं कुणी येतंय का माझ्या मागे, म्हणून मी आजूबाजूला बघायची सगळीकडे. असा अक्षरशः पहिला दिवस होता आणि कठीण होतं. माझ्या वडिलांचे मित्र, वडिलांची खूप इच्छा होती पण वडील त्यावेळेला नव्हते, नुकतेच वारले होते. अगदी मी जज ते आजारी होते तेव्हा म्हटलं मी शेवटचा प्रश्न त्यांनी मला विचारला की तू झालीस का जज. म्हटलं मी आत्ता होईन जज, पण अनफॉर्च्युनेटली ते नव्हते त्यावेळेला. पण मग त्यांनी त्यांच्या मित्रांना पाठवलं होतं. पहिला दिवस जो होता तेव्हा त्यांनी मोठा बुके घेऊन ते आले होते, त्यांचे मित्र, खास त्यांचे मित्र, की म्हणे मला बाबांनी सांगितलं होतं की जज होईल तेव्हा हिला तू काहीतरी बुके घेऊन जा. तर असा तो माझा पहिला दिवस होता. आणि त्याच्यानंतर मग मागे वळून बघितलंच नाही. 12 वर्ष जजशिप केली. अरे वा. हां. आणि खूप इंटरेस्टिंग, म्हणजे पहिल्यांदा काउन्सिलिंगमध्ये पण खूप इंटरेस्टिंग केसेस येतात. तर काय सांगता का मजेशीर किस्से? सांगते, मजेशीर किस्से खूप आहेत माझ्याकडे. अगदी पहिली केस मला आठवते, म्हणजे समाज कसा बदलत चालला होता ह्याचं उदाहरण म्हणजे मी सासू आणि त्यावेळेला जॉईंट फॅमिलीज होत्या. सासू आणि सुनेचे इंटरव्ह्यू घेत होते. नवऱ्याने तिच्या मुलांनी केस फाईल केली होती आणि म्हणाले आईचं आणि बायकोचं पटत नाही हो. दोघांनाही मी बोलावलं. सासूबाईंना मी विचारलं, म्हटलं काय हो, काय तुमची तक्रार काय आहे. तर त्या म्हणाल्या की हिचं 5 वर्ष झाली लग्न झाली आहे आणि तिला विचारा तिने मला 1 कप तरी चहा करून दिला आहे का. मला पण आश्चर्य वाटलं.
शेवटी मी त्या सुनेला बोलावलं, की सुनेला विचारलं, की "अगं, त्या असं म्हणताय, तू केला कधी कधी चहा नाही का दिलास कधी करून एवढ्या 5 वर्षात एकत्र राहताय तुम्ही?" ती म्हणाली, "नाही दिला." त्यांनाच विचारा, त्याने तरी मला कधी 1 कप चहा दिलाय का? तर म्हणजे तेव्हा मला लक्षात आलं, की आता रेसिप्रोकल रिलेशनशिप होतीये, म्हणजे कुठेतरी समाजामध्ये बदल होतोय, हे माझं लक्षात आलं. आणि ती अगदी माझी पहिली केस होती. त्या केसेस नंतर मात्र खूप इंटरेस्टिंग केसेस येत गेल्या. काही सॅडिस्ट असे पण हो, सॅडिस्ट तर काही विचारू नको. कठीण असायचं काउन्सिलिंग करणं सुद्धा. तर मी एक केस सांगते. ती बरेचदा मी सांगितलेली पण असेल, माहिती असेल बरेच सगळ्यांना. हे जे कपल होतं ना, ते बोरिवलीला राहणार होतं. त्या ज्या ते दोघेही नोकरी करणारे होते. तो बँकेत नोकरी करायचा मुलगा आणि त्याची बायको होती ती LICमध्ये काम करत होती. आणि पूर्वी तर ना चाळीत एकत्र कुटुंबात राहायचे, पण नंतर त्यांनी दोघांनीही थोडे थोडे पैसे काढले, अगदी अर्धे अर्धे, आणि बोरिवलीला एक वन रूम टेनमेंट असं ब्लॉक घेतला आणि ते दोघं राहायला लागले. सुरुवातीचे थोडे दिवस चांगले गेले होते. आणखीन नंतर त्या माणसाच्या लक्षात आलं की ही बाई आहे ना, ती अतिशय आळशी आहे. आळशी आणि अस्वच्छ. ती बिलकुल घर साफ ठेवत नव्हतं. असं छोटंसं घर होतं, डायनिंग टेबल वगैरे नव्हतं, तसं खाली बसून जेवायचे वगैरे पसरून. तर ती काय करायची, खरकटं तसंच ठेवायची, बिलकुल साफ करायची आणि तसे झोपायचे. ह्यांनी एकदा दोनदा बघितलं, सांगण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी तो कंटाळा. एक दिवस त्याचा हात उचलला गेला. त्यांनी एक तिला लावून दिली आणि तो जो तिच्या मनात राग आला, ती म्हणाली, "मला मारतोच कसा, हात तुझा उचलतोच कसा?" पण मी काय करू, तू मला प्रवोक करतेस, तू साफ ठेवत नाहीये, सगळं घरी आपण एकत्र राहतोय, काहीतरी स्वच्छता ठेव. नाही. तो ती म्हणाली, "तू मला असा त्रास देतोस का?" म्हटलं, "मी पण तुला त्रास देणार." सॅडिस्ट पण त्यांना तशातली बिहेवियर. तर तू काय करायचं की ती त्याच्यानं जेवणामध्ये जास्त मीठ घालायची आणि स्वतःच काढून ठेवायची. तर मिरचीत जास्त घालायची, म्हणजे तो खाऊच शकत नव्हता. अशा तऱ्हेचं जेवण त्याला वाढायची आणि स्वतः मात्र व्यवस्थित जेवायची. ह्याच्या लक्षात आलं, हुशार होता तो माणूस. त्याच्या लक्षात आलं की बाई आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशाने हे करते. तर तो म्हणाला की काय करायचं, हिला कसं सुधारायचं. मग त्यांनी काय म्हणाले, मी पण हिला धडा शिकवला. तर तो काय करायचा, नोकरी करणारी होती, घाई जेवण करायचं. तर हा कुकरची शिट्टी लपवून ठेवायचा, लाटणं लपवून ठेवायचा. गॅसवाला आला बाहेरून तर सांगायचं का आम्हाला गॅस नको आहे, गॅस घेऊन जा, सिलेंडर घेऊन जा परत. ती बाई म्हणायची, आम्ही स्वयंपाक तरी कसा करू आणि मी नोकरीत जाऊ तरी कशी ऑफिसला. आणि कंटाळली होती. आणि त्याच वेळेला ह्यानी ना डायव्होर्सची केस फाईल केली होती आणि ती केस माझ्याकडे आली होती. आणि मी तिथे सुद्धा काउन्सिलिंग करायची, जरी जज होते तरी सुद्धा. की अहो, तुम्ही दोघं एवढे तरुण आहात, एवढे आणि आनंदाने घर घेतले, व्यवस्थित राहायचा प्रयत्न करा, सुधारा, असं माझं काउन्सिलिंग चालू होतं. एक दिवस तो नवराच धावत माझ्याकडे दाखवायला आला कोर्टात. शर्ट घेऊन आला दाखवायला. म्हटलं, काय झालं? तर म्हणे, ह्या बघा, या माझ्या बायकोनी उदबत्तीनी शर्टाला भोकं पाडून ठेवली आहेत सगळ्या. आणि म्हणे, मी कसा ही शर्ट घालून तरी कसा जाणार? तर मी म्हटलं, ठीक आहे, मी अजून तिला बोलावते, अजून समजावते तिला. तो म्हणाला, नको आता काय करायचं ते मीच करीन, असं म्हणाला मला. मी म्हटलं, असं कायदा बिदा हातात घेऊ नका, म्हणजे मारू बिरू नका. कायदा हातात घेतलात तर हे बरोबर होणार नाही. त्यामुळे नाही, मी कायदा हातात घेणार. आणखीन वाट बघत होती. थोड्या दिवसांनी ती बाई आली रडत रडत परत 8-1 दिवसांनी. म्हटलं, काय झालं? हो, ह्यानी ना माझ्या कपड्यात खाचकुईली ठेवली. म्हणजे हॅरॅस करण्याची कशा क्लुप्त्या असतात खरं ना. हे ना माझ्याकडे जेव्हा केसेस, मी हे नाही केस सांगत सुद्धा नाही, मला भीती वाटते की कोणी खरंच असं केलं वगैरे तर काय होईल लोकांचं. आणि कुठे असे खास केली ठेवली पोलीस कंप्लेंट तरी काय करणार, काही मार्क नाही आहे कुठे, काही नाही तर काय फिजिकल क्रुएल्टी वगैरे असली तर आपल्याला कळतं की बाबा शरीरावर मार्क आहेत, काहीतरी आहेत. पण अशा तऱ्हेच्या क्लुप्त्या हे काढत होत्या त्या. शेवटी म्हटलं की आता काय हे शक्य नाही आहे. मी खूप रिकन्सिलिएशनचा प्रयत्न केला, पण शेवटी मग दोघांना बसवून सांगितलं की बाबा जे काही तुम्ही पैसे भरलेले आहेत ते किती सांगा, आपण ते देऊन काहीतरी करूया. आणखी हा काय तुम्हाला म्युच्युअल कन्सेंट, तुमची जी केस आहे ती विल कन्वर्टेड इन टू डायव्होर्स बाय म्युच्युअल कन्सेंट. तिची सोपी केस असते. हिंदू ह्याच्या खाली 13B जो ॲक्ट आहे तो सोपा झालेला आहे आता खूप. मग ते म्हणाले ठीक आहे. मग त्यांच्या वकिलांना बोलावलं, म्हटलं की असं करा. मग तो म्हणाला की मी घरी राहतो आणि हिचा जो शेअर जो असेल तो मी तिला शेअर देतो. अशा तऱ्हेने त्या दोघांना वेगळं करून शेवटी द्यावं लागलं.
हां, पण मला रिकन्सिलिएशन नाही करता आलं. याचं वाईट वाटलं. आणखी नंतर वाटलं की बरोबर आहे, काय म्हणजे कसं तरी राहणार आहे, सुधारणा म्हणजे किती माणसाला सुधारायचं असं सुद्धा काहीतरी लिमिट असतं. अशी ती केस होती. ॲडॉप्शनच्या काही केसेस हां. म्हणजे नाही, रिकन्सिलिएशनमध्ये सांगते मी तुम्हाला की सगळ्याच केसेसमध्ये डायव्होर्स होतो असं नाही. बऱ्याच केसेसमध्ये आम्ही रिकन्सिलिएशन म्हणजे एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच केसेस आहेत. अशी एक केस बऱ्याच आधी माझ्याकडे होती. त्यामध्ये असं झालं होतं की नवऱ्याने डायव्होर्सची केस केली होती बायकोच्या विरोधात. तो ना खडकीला राहत होता, पुण्याहून यायचा तो केससाठी. आणखी पूर्वी ते मुंबईत राहत होते, त्याच्यामुळे मुंबईची ज्युरिस्डिक्शन होती त्यांनी, म्हणून फॅमिली कोर्टात त्यांनी केस फाईल केली. आणखीन त्यांनी काय केलं, तो म्हणाला की माझी बायको वांज आहे, मूल होत नाही आहे. ह्या ग्राउंडवर अगदी, म्हणजे हे खरं ग्राउंड नाही आहे याच्यामध्ये, तरीसुद्धा ते नाही, मला पण तिच्याबरोबर राहता येत नाही असं त्यांनी सांगितलं. आणखीन ती केस फाईल केली. जेव्हा बायको आली, ती एका आश्रमात राहत होती, तिथून आली ती आणि ती म्हणाली की मला मूल होत नाही हे बरोबर आहे, पण आमचे दोघांचे संबंध इतके चांगले आहेत नवरा बायकोचे, आम्ही का म्हणून एकत्र राहायचं नाही मुलाशिवाय. तर मी त्या दोघांचे काउन्सिलिंग केलं. दोघंही यायचे काउन्सिलिंगला, तो पण नियमित यायचा. मी म्हटलं की अरे नाही होत मूल तर ठीक आहे, तुम्ही ॲडॉप्ट करा मूल, एखादं ॲडॉप्शन करा. तर तो म्हणाला की ठीक आहे, मी विचार करीन. आणि ते दोघांना भेटत होते म्हणजे फिरायला जायचे, कारण तो तिथून बाहेरगावून यायचा ना, ही मुंबईत होती, एकत्र राहिले वगैरे काहीच नव्हते. आणि एक दिवस तो आला आणि मला म्हणाला, मॅडम माझी बायको गरोदर आहे. म्हटलं अरे तुम्ही तर काही भेटला नाही आहेत, एकत्र कधीच राहिला नाही आहेत. तर म्हणे नाही, आम्ही राहिलो नाही, बिलकुल नाही, म्हणजे हे दुसरं कोणाचं तरी मूल असावं, पण माझी बायको आहे गरोदर. तिला बोलावलं मी आणि ती मला म्हणाली हो आहे मी गरोदर. म्हटलं अगं पण आता तुमचं मी रिकन्सिलिएशन करते, तुम्ही एकत्र राहायचं आहे, तर आपण काय आहे. म्हणे हो गरोदर आहे मी, पण मी हे मूल पाडणार नाही, मी ॲबॉर्शन करणार नाही, काहीही करणार नाही. म्हटलं का गं. नाही म्हणे मला हे लोक वांज ठरवायचं आहे. माझी सासू माझा नवरा मला वांज ठरवत आहेत, मी वांज नाही आहे, पण मला मातृत्वाची इच्छा आहे, मातृत्व आहे माझं, आहे मी करणार आहे म्हणून. पण मी म्हटलं का तू, शेवटी मी विचारलं, म्हटलं का तू गरोदर कशी राहिली. तर मला म्हणाली की हो मी मी त्या संस्थेत काम करत होते तेव्हा, तिथून तुम्ही मला एकदा कामाला पाठवलं होतं, ज्यांच्याकडे मी स्वयंपाक करायची, तर तिथला जो महाराज होता त्याच्याबरोबर मी संबंध केले. आणखीन मला काही त्यावेळेला दिवस राहिले नाही. नंतर दुसरा प्रसंग असा आला की मी KM हॉस्पिटलमध्ये मला काहीतरी ट्रीटमेंटला जायची, तिकडच्या वॉर्डबॉयशी मी संबंध केले आणि मला दिवस राहिलेले आहेत आणि मला हे मूल ठेवायचं आहे, मी बिलकुल काही करणार नाही. अगं म्हटलं पण नवरा कसा ॲक्सेप्ट करेल तुला. तर म्हणाली नाही तो करेलच, का नाही करणार, बायको आहे मी त्याची. आणि म्हटलं असं कसं होईल. मी त्याला विचारलं काय रे करणार का तू ॲक्सेप्ट. तर म्हणाला नाही नाही कसं शक्य आहे, हे दुसऱ्याचं मूल आहे, हे कसं मी ॲक्सेप्ट करणार तिला. आणि ती ॲबॉर्शन पण करायला तयार नाही, तर मी अजून विचार केला असता. मी म्हटलं की अरे पण तुम्ही ॲडॉप्ट तर करणार होतातच मुलाला, असं थोडंसं काउन्सिलिंग केलं. आणि नंतर ना ते दोघंही नाहीसे झाले, मला त्यांचा पत्ताच लागत नव्हता, कुठे आहेत काहीच कळत नव्हतं. एक दिवस म्हणजे बरेच महिने त्याला उलटून गेले होते, केस पेंडिंग ठेवली होती, दर ह्याला आम्हाला तारखेला आम्ही बघायचो. त्यावेळेला माझ्याबरोबर ना जस्टिस KT बाम त्या जज होत्या आणि त्यांना पण मी केस सांगितली होती की बाबा हे असं असं झालेलं आहे, आपल्याला वाट बघावी लागेल, थांबा थोडा वेळ, आपण हे डिसमिस करूया नको. एक 7-8 महिन्यानंतर मला एक पत्र आलं ससून हॉस्पिटलमधून की अशा व्यक्ती, ह्या नावाच्या व्यक्तीला मुलगा झालेला आहे आणि त्या सांगतात की तुम्ही त्यांना ओळखता, तर काय करू त्यांना. म्हटलं परत पाठवा. मी पत्र उत्तर लिहिलं की पाठवा त्यांना, ज्या आश्रमातून ते आलेले आहेत त्या आश्रमामध्ये आम्ही त्यांची पुन्हा व्यवस्था करू, मुलाला दोघांनाही परत पाठवा. आणि नंतर मग मला त्या माणसाने पण एकदा फोनवर सांगितलं की मलासुद्धा असं पत्र आलं आहे की ससून हॉस्पिटलमधून ह्या बाईला घेऊन जा, हिला मुलगा झालेला आहे, पण मी काय आणणार नाही आहे. म्हटलं ठीक आहे. नंतर आम्ही वाट बघत राहिलो आणि एक दिवस ज्या दिवशी खरंच कोर्टाचा तारीख होती, 7-8 महिन्यानंतरची गोष्ट आहे, त्यावेळेला हे तिघंही जण, म्हणजे ते बाळ त्या माणसाच्या हातात होतं आणि असे तिघंही कोर्टातून, मला अगदी प्रसंग आठवत होतो, कोर्टाच्या दरवाजातून आतमध्ये आले आणि मी म्हटलं अरे काय झालं. तर म्हणे नाही आम्ही व्यवस्थित, आता मी केस मागे घेतोय डायव्होर्सची, आमचं आता आम्ही एकत्र राहतोय व्यवस्थित, वी आर व्हेरी हॅपी आहोत आम्ही, हे बघा मूल आहे. तर मी म्हटलं मुलाचं नाव काय ठेवायचं.
का म्हणून ते म्हणाले माझ्या बायकोचं मूल आहे. मी म्हटलं नाव काय रे ठेवायचं त्याचं. मी नाव ठेवलं तर म्हणाले दीपक बाबूभाई पटेल असं. आणि आम्ही सगळे हसत होतो की काय म्हणे. मग त्याचं नाव बाबूभाई पटेल होतं आणि त्यांनी त्या मुलाला म्हणजे अडॉप्शन वगैरेची गोष्ट नाही, माझ्या बायकोचं मूल आहे म्हणजे हे माझं मूल आहे असं तरुण. अर्थातच थोडासा काउन्सिलिंगचा त्या पण भाग गोष्टीसाठी होता. पण मन मोठं लागतं पण. हो हो पुष्कळ लागतं. आणि ती केस त्यांनी काढून घेतली डायव्होर्सची केस. आणि अशा तऱ्हेने बऱ्याच केसेस मी रिकन्साईल केल्या होत्या. सगळ्यात काही ते सांगता येत नाही, पण अशा तऱ्हेच्या केसेस पण येतात. अशा आता अडॉप्शनची तुम्ही सांगितलीत, पण मुलांच्या कस्टडीसाठी पण काहीतरी केसेस असतील ना? हो. खूप असतात, कस्टडी खूप मिळावी असतात. म्हणून. फॅमिली कोर्टाचा तो एक भाग अगदी अविभाज्य भाग आहे तो म्हणजे मुलाची कस्टडी. आणि अतिशय कठीण आहे. मुलाची कस्टडी ठरवणं हा सगळ्यात जजेससाठी काउन्सिलरसाठी खूप कठीण विषय आहे. मुलाला कुणाकडे द्यावं, कारण आई वडील भांडत असतात, मुलांचे खूप हाल असतात या डायव्होर्सच्या केसेसमध्ये. तर ही अशी केस त्यावेळेला मी काउन्सिलर होते, सिटी सिव्हिल कोर्टामध्ये होते. आणि जस्टिस सुजाता मनोहराने ती केस माझ्याकडे रिफर केली होती. त्या असं म्हणाल्या की हे एक पारसी कपल होतं, पारसी होते दोघंही नवरा बायको. आणि हा जो मुलगा आहे तो 7 की 8 वर्षाचा असेल. तर हा जो मुलगा आहे तो जर आईबरोबर आला आणि त्याला विचारलं तुला कुणाकडे जायचं आहे रे बाळा, तर तो म्हणायचा मला आईकडे जायचं. आणि जर वडिलांबरोबर आला तर तो म्हणायचा नाही मला वडिलांकडे जायचं आहे. म्हणे कळतच नाही की कुणाच्याकडे. त्यावेळेला 7 वर्षाचा मुलगा म्हणजे बोलता येत होतं त्याला. आणि त्याचे व्ह्यूजला पण कुठेतरी इम्पॉर्टन्स होता. त्यांना वाटत होतं जजना की आपल्याला त्याची पण काय मर्जी आहे विचारूया. तर त्यांनी असं केलं की जेव्हा आई वडील दोघंही कोर्टात आहेत त्या दिवशी मी ऑर्डर करते, ती ऑर्डर ताबडतोब तुझ्या हातात मिळेल आणि ती ऑर्डर घेऊन तू त्याच्या शाळेत जा. हां, तो सेंट मेरीज हायस्कूलमध्ये म्हणजे माझगावची शाळा आहे ना तिथे तो होता. आणि बरोबर असं झालं की आई वडील तिथे होते कोर्टामध्ये आणि ही माझ्या हातात ऑर्डर मिळाली. आणि मी ती ऑर्डर घेऊन लगेचच शाळेत गेले, प्रिन्सिपॉलना ऑर्डर दाखवली. ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी लगेच त्या मुलाला बोलायला, हानोज नाव होतं त्याचं, 7 एक वर्षाचा मुलगा होता, अगदी गोरापान पारसी मुलगा, पण इतका वेंधळ्यासारखा, शर्ट बाहेर निघालेलं, केसाचं काहीतरी आणि तोंडात बोट. म्हटलं अरे तू शिकतोयस ना शाळेत? हो म्हणाला. मग तू माझ्याशी बोलशील का? मला ना गुजराती चांगलं बोलता येतं, लिहिता येतं, वाचता येतं. तर मी गुजराती त्याच्याशी बोलले, कारण तो पारसी म्हणजे जरा गुजराती त्याला आपलेपणा वाटला का. आणि त्याला मी विचारलं की काय रे काय. मी अगदी विचारलं नाही कुणाकडे जायचं आहे. मी फक्त म्हटलं की कसं आहे नुसत्या आपण गप्पा मारूया. आणि आम्ही जवळजवळ 1-1.5 तास गप्पा मारल्या. त्याच्यामध्ये त्यांनी मला काय सांगितलं सॉरी त्यांनी मला सांगितलं की मी आता सध्या आईकडे राहतोय. आई बाबा राहत नाही आहेत एकत्र. पूर्वी आम्ही एकत्र राहत होतो, पण आता आई माझी वेगळी राहते आणि मी तिच्याकडे राहतो. हां, आईकडे मी राहतोय. आणि आई काय करते की आई मला आहे पाणी. तो म्हणाला की आई मला एका गॉडमॅनकडे घेऊन जाते. म्हटलं गॉडमॅन म्हणजे काय रे? पण एक माणूस आहे त्याच्याकडे घेऊन जाते आणि तो काय करतो सगळं गुजरातीत बोलतो. मोर ना पिछा फेरवेचे मारी उपर, म्हणजे मोराची पिस अशी माझ्या फिरवतो आणि म्हणतो बोल म्हणे मम्मी पासे जाऊचे, मम्मी पासे जाऊचे, मम्मी पासे जाऊचे, असं त्याच्याकडून वधवून घ्यायचा तो गॉडमॅन जो होता तो. आणि तो म्हणाला की मला त्याची इतकी भीती वाटते त्या मुलाची. मला स्वप्नात पण म्हणे मी एकदा मला घोडियाप्रती पडी गेलो. म्हणजे घोडिया म्हणजे त्यांचा उंच पलंग असतो पारसी लोकांचा, त्याच्यावर मी पडलं होतं. मला खूप भीती वाटते. हां काही जरूर नाही आहे. तर अशा तऱ्हेने मला आईकडे जायचं. म्हटलं मग वडिलांच्याकडे. मला आवडतात वडील. म्हणाला वडिलांचा बिझनेस आहे आणि मी ना मोठा होऊन बिझनेस 7 वर्षाचा मुलगा मला सगळं मी बिझनेस करणार आहे म्हणून मला वडिलांकडे जायचं आहे. आणि तिकडे माझे मित्र आहेत तर मला तिथे आवडतं जास्त जायला. तर नंतर म्हटलं खूप बोलला तो, वडिलांबद्दल खूप चांगलं बोलत होता. आईबद्दल पण आई आवडते, पण आई अशी वागणूक तिची त्याला आवडत नव्हती, समजत होती त्याला. म्हटलं ठीक आहे. मी त्यांच्या टीचरशी बोलले. शाळेत गेल्यानंतर तिच्या टीचरशी बोलणं भाग होतं. त्या म्हणाल्या 7 वर्षाचा आहे, याला ABCD सुद्धा लिहिता येत नाही आहे. त्याचा प्रॉब्लेम काय आहे माहिती नाही आहे, घरात काय आहे ते माहिती नाही आहे, पण ह्याला लिहिता येत नाही ABCD एवढं खरं. आणि सगळ्यांशी माऱ्यामाऱ्या करतो. घरात त्याचं अभ्यासात लक्ष नसतं, वर्गात येऊन बसतो पण लक्ष दुसरीकडेच असतं, अशी वागणूक आहे त्याची. म्हटलं ठीक आहे बघूया काय करता येईल ते.
आणि मी अगदी वर्बॅटम तो जे काही बोलला ते सगळं तसंच्या तसं मी उतरवून घेतलं आणि मी कोर्टात हायकोर्टामध्ये तो रिपोर्ट केला, दाखल केला. तो केल्यानंतर कस्टडी त्याची वडिलांकडे गेली आणि आईला शनिवार रविवारचा ॲक्सेस मिळाला, कारण ती नोकरी करणारी होती आणि 7 दिवस वडिलांकडे राहायचं अशा तऱ्हेची ऑर्डर केली गेली. अशा तऱ्हेची तिने केली होती. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते, मला एक 2-3 महिन्यात त्याचं पत्र आलं. हां, त्यांनी लिहिलं होतं, डिअर आंटी, थँक्यू व्हेरी 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 मच, युअर्स हानोज. आणि ते पत्र पाहून मला इतकं आश्चर्य वाटलं, कारण थोड्या दिवसापूर्वी ह्या मुलाला ABCD सुद्धा लिहिता येत नव्हतं. तर फक्त कस्टडी वडिलांकडे गेल्यानंतर किती फरक पडला, किंवा त्याचा जो ट्रोमा होता तो नाहीसा झाला आणि त्याच्यामुळे तो शिक्षणाकडे पण त्याचं लक्ष लागायला लागलं आणि अशा तऱ्हेने ती केस सेटल करावी लागली. अशा कस्टडीच्या केसेस ही एक सांगितली. ही केस मी माझ्या पुस्तकात सुद्धा लिहिलेली आहे, पण अशा मुलांच्या केसेस खूप ठरवल्या गेल्या, बऱ्याच ठरवल्या गेलेल्या. पण काही मजेशीर किस्से असतील का? हो, गंमतशीर काही कोर्टामध्ये घडलेले गंमतशीर कथा किस्से? बऱ्याच असतात. हां. एक केस मजेशीर तुम्हाला सांगते. हां. एक बाई आली आणि मला म्हणाली की माझा नवरा म्हणतो की मी हनुमान आहे, मी मारुती आहे, आणि तो माझ्याबरोबर संबंध ठेवत नाही. लग्न झाल्या दिवसापासून माझ्याशी त्यांनी संबंध ठेवलेले नाही. आणि म्हणाली की मला मुलं हवी आहेत, मला संसार हवा आहे, पण तुम्ही ह्याला समजवा. त्याची अशी पानाची टपरी होती, तिथे तो काम करायचा आणि कोर्टात यायचा ना, तो सुद्धा असा उड्या मारत यायचा. एक दिवस मी त्याला दम दिला कोर्टामध्ये. मी म्हटलं काय चाललंय, तू एका ठिकाणी उभा राहा व्यवस्थित. मग तसा ठीक आहे म्हणाला. मी म्हटलं हे काय चाललंय, तू असं का वागतोस तिच्याशी? मी म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे ना, मी हनुमान आहे, माझ्या स्वप्नात पण हनुमान येतो आणि मला सांगतो की आजपासून तू हनुमान आहेस, त्याच्यामुळे तू काहीही संबंध वगैरे ठेवायचे नाही, लग्न जीवन नाही तुला, तू राहायचं मात्र बायकोबरोबर, पण संबंध ठेवायचे नाही. म्हटलं अरे हो का, असं जर आहे तर मग तिने घटस्फोटाची केस केली आहे, डायव्होर्स तिला पाहिजे तर डायव्होर्स देऊन टाक ना, नाही ना राहायचं तुला त्याच्याबरोबर, मग डायव्होर्स देऊन टाक. कसा मी डायव्होर्स देऊ? म्हटलं का, मग जेवण कोण करेल माझं? हा त्याचा प्रश्न होता. तर अशी एक फनी केस त्याची होती. आणखीन एक वेळ कमी आपल्याकडे, पण हां ती एक सांगते. त्याचं उत्तर मला अजूनपर्यंत मिळालं नाही, ते खरं कुणालाच मिळालं नसेल. बऱ्याच जणांशी मी चर्चा केली. ती आमच्याकडे एकदा मी कलकत्त्याची एक केस होती, खरं म्हणजे कोर्टात नव्हती ती केस, आमच्या कॉन्फरन्समध्ये, जजेसच्या कॉन्फरन्समध्ये कलकत्त्याचे जज आले होते. त्यांनी ही केस माझ्याशी डिस्कस केली होती. त्यांच्याकडे बालविवाहाची पद्धत आहे कलकत्त्याला, अजूनही आहे. आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की दोघांचंही बिफोर प्युबर्टी लग्न केलं होतं, नवरा बायको दोघंही होते. आणि झालं काय की पुढे पुढे त्यांची वाढ होत गेली, शारीरिक वाढ होत गेली. तुझा नवरा होता तो बुटकाच होता आणि बायको जी उंच ताडमाड झाली, त्याच्यामुळे नवऱ्याने केस केली की आता मला हिच्याबरोबर राहायचं नाही, मला लाज वाटते हिच्याबरोबर राहायला. ती म्हणाली मी का डायव्होर्स देऊ, माझा काय दोष आहे, माझी उंची वाढली वयाप्रमाणे, त्याचा माझा दोष काय आहे? खरंच ह्याचं उत्तर अजूनपर्यंत आम्हाला सापडलेलं नाही आहे की काय, कशामुळे, का म्हणून त्याला डायव्होर्स द्यावा, कारण काय? आणि तो म्हणाला नाही मला लाज वाटते अशी मी एवढा बुटका आणि ही एवढी उंच ताडमाड बायको, कसं मी राहू हिच्यावर, संसार कसा करू? खरंच अजून शेवटपर्यंत हे उत्तर मला सुद्धा मिळालं नाही की कायद्यात कुठे बसवू ही केस. कठीण असतात अशा काही केसेस, फार कठीण जातात. आणि त्या पर्सनॅलिटी हां, त्या सांगते मी तुम्हाला. 1-2 सांगा, हरकत नाही. नाही मी सांगते ना, डॉग अँड कॅट चालेल, सॉर्ड अँड नेट चालेल. हे बघा, आता ह्यांच्यावर राहून ना मलाही थोडेसे शब्द कळायला लागले. जी मॅट्रिमोनियल कोहेसिव्ह किंवा कोल्युझिव्ह रिलेशनशिप जी असते नवरा बायकोमध्ये, त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या रिलेशन्स दिसतात. आणि ह्या 3 प्रकारच्या रिलेशनशिवाय मला 4थी रिलेशनशिप सापडलीच नाही आहे. त्या कशा सांगते मी. पहिली जी रिलेशनशिप आहे त्याला कॅट अँड डॉग रिलेशनशिप म्हणतात.
कॅट अँड डॉग रिलेशनशिप म्हणजे आपण बघतो आजूबाजूला की नवरा बायको भांडत असतात एकमेकांशी, पांजर कुत्र्यासारखे एकसारखे भारतात, तू मै करतात, भांडतात, पाय खेचतात एकमेकांचे, कुणालाही पुढे येऊन द्यायचं नाही, काही कुणाचा उत्कर्ष होऊनच द्यायचा नाही, मग नवऱ्याचा किंवा बायकोचा, असं दोघं. आता मी जी केस सांगितली ना, ती केस सांगितली ती ही कॅट अँड डॉग रिलेशनशिप, जी बोरिवलीची केस होती, अगदी परफेक्ट कॅट अँड डॉग रिलेशनशिप. दुसरी जी रिलेशनशिप आहे ना, त्याला आम्ही म्हणतो स्वॉर्ड अँड नेट रिलेशनशिप. स्वॉर्ड म्हणजे तलवार, नेट म्हणजे पांघरूण. त्याच्यामध्ये बहुतेक आपल्या समाजामध्ये मला ह्या केसेस ज्या बघायला मिळाल्यात त्याच्यामध्ये नवरा हा नेहमी स्वॉर्ड असतो, म्हणजे तो एकसारखा बायकोला काहीतरी टोमणे मारणं, कापाकापी करणं असं करत असतो, आणि बायको मात्र त्याच्यावर पांघरूण घालायचा का नेट पांघरूण घालायचा प्रयत्न करते. त्याचे कितीही दोष असले तरी ते दिसत नाही आणि ते लपवण्याचा प्रयत्न करते. ही आहे स्वॉर्ड अँड नेट रिलेशनशिप. ह्याच्यामध्ये मला आठवतं एका केसमध्ये तो इतका विक्षिप्त होता माणूस, तिचं जे सासरे म्हणजे त्या बायकोचे जे वडील होते ते थोडेसे असे काळे सावळे होते. ते आले की हा म्हणायचं बघ कावळा आलाय, आणि तिला वाईट वाटायचं पण ती कुणाला हे सांगत नसे. नंतर तिच्या माहेरच्यांशी काहीही संबंध ठेवायचे नाहीत, हे त्याचं पालुपद असायचं. ती म्हणाली का नाही ठेवायचे, नाही ठेवायचे, मी सांगतो ना म्हणून नाही ठेवायचे. एकदा तर तिचा काहीतरी भाचा पास झाला म्हणून त्यांनी पेढे आणले, त्याने एकही पेढा खाऊन देणार नाही. अरे म्हटलं माझा भाचाच पास झालाय, मला आनंद झालाय, मला खाऊ देत पेढा, नाही खाऊन देणार. म्हणून त्यांनी काय केलं, सगळे पेढे घेतले आणि टॉयलेटमध्ये टाकले आणि फ्लश केले, तिला काही खाऊन देणं. तर अशा प्रकारची मानसिक क्लेश देणं हे जे आहे ह्याला हे. आणि बायको तरी सुद्धा नाही माझा नवरा चांगलाच आहे आणि हे सगळं लपवालपवी करे सांगायचं. अशा बऱ्याच केसेस मी समाजामध्ये बघते की बाई अशी कितीही नवरा कसाही वागला तरी त्याचा पांघरूण घालायचा, म्हणजे त्याचे जे दोष असतात ते लपवण्याचा प्रयत्न करते. ही जी आहे ती स्वॉर्ड अँड नेट रिलेशनशिप. आणि तिसरी जी ह्या दोन्ही ह्याच्यातल्या केसेस आमच्याकडे येतात बरं का, कॅट अँड डॉग पण येतात, आणखीन ही जी स्वॉर्ड अँड नेट ह्या पण काउन्सिलिंगसाठी येत असतात. तिसरी जी रिलेशनशिप आहे ती काउन्सिलिंगसाठी फारशी येत नाही, आणि ती म्हणजे त्याला म्हणतो बेब्स इन वुड्स रिलेशनशिप. बेब्स इन वुड्स म्हणजे दोघं जण इतके एकरूप झालेले असतात की कुणीही त्यांना वेगळं करू शकत नाही. एकमेकांबद्दल प्रेम असतं. काय झालं, बेब्स इन वुड्स रिलेशनशिप जातात ना तेव्हा सारख्या रंगाचे कपडे घालून जातात. ही बेब्स इन वुड्स रिलेशनशिप आहे. तसं आम्ही कुणी बघितलं ना की कपल चालत काय म्हणतात, अरे सारखे कपडे सारख्या रंगाचे कपडे घालून जाणारे कपल, अरे ही बघ बेब्स इन वुड्स रिलेशनशिप चालली आहे, असं अक्षरशः आम्ही म्हणतो. तर अशी ही रिलेशनशिप आहे. ही 3 प्रकारची मी तुम्हाला सांगितले. ह्याच्या पलीकडे अजूनपर्यंत तरी मॅट्रिमोनियल याच्यामध्ये रिलेशनशिप दिसली नाही. कुणाला जर दिसली असेल तर मला नक्की शेअर करा, आय बी व्हेरी हॅपी, ऐकायला मला आवडेल. पण ह्याच्या बाहेर कुठे जात आहेत त्या अशा ह्या कोहेझिव्ह किंवा कोलिझिव्ह म्हटलं तरी चालतं, अशा ह्या रिलेशन्स असतात मॅट्रिमोनियल ह्याच्यामध्ये. स्त्रियांच्या कायद्याविषयी काही सांगू शकाल का? आता बरेचसे कायदे बदलले आहेत असं ऐकलंय, तर जरा तुमच्याकडनं माहिती मिळाली तर बरं होईल. स्त्रियांच्या कायद्याविषयी हो बरं बोलते थोडक्यात सांगायला हरकत हो नाही. हो वेळ फार बरेच नाही बरेच असतील ते नाही मी सांगते ना थोडक्यात सांगते. बदललेले स्त्रियांचे सांगितलं कायदे तरी हो. हरकत नाही. पूर्वी काय होतं, स्त्रियांचे कायदे म्हणजे कायदेच नव्हते. हे 1900 पहिल्यांदा पूर्वी वैदिक पद्धती चालवतं आपल्याकडे, आणि वेदांच्यापासून काळ, आणि तो जो काळ होता तेव्हा श्रुती स्मृती ह्याच्यामध्ये कायदे, ह्याच कायदे म्हणून समजले जायच्या. चालीरीती, स्पेशल कायदे वगैरे असे नव्हते. आणि 1956 साली पहिल्यांदा हिंदू लॉ कोडिफाईड झाला, म्हणजे हिंदू कोड बिल प्रस्थापित झालं. आणि जे 1956चा आहे हा कायदा, ह्याच्यामध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू सक्सेशन ॲक्ट, हिंदू ॲडॉप्शन आणि मेंटेनन्स ॲक्ट, आणि हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट, असे हे 4 कायदे जे होते ते अंमलात आणले गेले. हिंदूंना तोपर्यंत कायदे नव्हते. आणि त्याच्याप्रमाणे असं झालं की पहिल्यांदा बिगमी म्हणजे सेकंड मॅरेज, पुनर्विवाह, पुरुषाचा सुद्धा किंवा बाईचा पुनर्विवाह त्याला स्टॉप, म्हणजे बिगमी वॉज प्रोहिबिटेड.
ते जेव्हा हे कायदे आले तेव्हा हा पहिला हिंदू विवाह होता. तोपर्यंत बरेचसे पुरुष अंगवस्त्र ठेवायचे किंवा दुसरं लग्न करायचे. व्ही शांताराम तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या पण कितीतरी बायका होत्या, पण त्यावेळेला इट वॉज नॉट प्रोहिबिटेड. इट वॉज नॉट प्रोहिबिटेड टिल दॅट. पण 1956 साली मात्र हे प्रोहिबिशन आलं आणि हिंदू पुरुषाला, आपण हिंदूंबद्दलच बोलतो, हिंदू पुरुषाला दुसरं लग्न करायची परवानगी दिली गेली नव्हती. दुसरा एक बदल याचा झाला की ॲडॉप्शन, स्त्रियांना ॲडॉप्ट करता येत नव्हतं मूल तोपर्यंत. पण हे जे हिंदू ॲडॉप्शन आणि मायनॉरिटी जो ॲक्ट आला ना, त्याच्यानंतर कुठल्याही स्त्रीला मूल दत्तक घेण्याची परवानगी देण्यात आली आपल्याकडे. हा असा कायदा. त्यावेळेला असं होतं की प्रॉपर्टी 2 प्रकारची असते. वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते आणि स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असते. आणि कोपार्सनरी राईट्स म्हणजे जे मुलगा, वडील, आजोबा हे सगळे जे पुरुष वर्ग होता त्यांना ते प्रॉपर्टी इनहेरिट करता यायची, वारसदार म्हणून त्यांना नेमलं जायचं. स्त्रियांना तो हक्क नव्हता, कोपार्सनरी राईट्स नव्हते. पहिला जो कायदा आला ना ह्याच्यामध्ये तो 1994चा पहिली अमेंडमेंट आली हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये. आणि त्याप्रमाणे मुलीला वडिलांच्या प्रॉपर्टी, स्वकष्टार्जित वडिलांची प्रॉपर्टी असेल तर त्याला हक्क मिळायला लागला. हा पहिला कायदा होता. तोपर्यंत ही जी वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर तोपर्यंत सुद्धा काय त्यांना हक्क नव्हता, मुलींना हक्क नव्हता. आता काय असे की जर एखादा माणूस विल जर केलं, जर तुम्ही इच्छापत्र केलं तर तुम्ही कुणालाही देऊ शकता, मुलीला किंवा कुणालाही तुम्ही जी प्रॉपर्टी आहे ती देऊ शकता. पण जर विल न करता एखादा माणूस वारला, हिंदू गृहस्थ, तर त्याची अशी वाटणी होते. 4 वाटण्या पहिल्यांदा होतात त्याच्या प्रॉपर्टीच्या. आई, विडो म्हणजे बायको, एक मुलगा एक मुलगी असले तर मुलगा मुलगी, असे 4 होतात त्याचे हिस्से. सारखे 4 हिस्से होतात जर विल केलेलं नसलं तर. बऱ्याच जणांना असं वाटतं की नवरा मेला की बायकोलाच लगेच प्रॉपर्टी मिळेल. तसं नाही आहे. हे अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे. जरी जो ब्लॉकसुद्धा जर नवऱ्याच्या नावावर असला तरी वाटतं की अरे बायको आहे, बायकोला मिळेल, तर बायकोला मिळत नाही. त्याचे हिस्से असे 4 हिस्से होतात आणि जसे हिस्से आहेत त्याप्रमाणे ती वाटणी केली जाते. मग अगदी कुणी जरी नॉमिनी असलो, काही असलं तरीसुद्धा जे कायद्याने जे आहे ते 4 वारसदार होतात. त्याच्यानंतरचा जो कायदा आला होता ना, तो अतिशय महत्त्वाचा कायदा होता. तो जस्टिस अरुण मिश्रांचं जजमेंट आहे, ते सुप्रीम कोर्टाच्या 2005 सालचं जजमेंट आहे. आणि त्याप्रमाणे त्या कायद्याप्रमाणे मुलीला, लग्न झालेल्या मुलीला किंवा अनमॅरिड मुलीला सुद्धा वडिलांच्या स्वकमाईच्या ह्याच्यावर सुद्धा आणखीन वडिलोपार्जित दोन्ही प्रॉपर्टीजवर मुलीला हक्क दाखवता येतो. हल्ली काय झालेलं आहे, बऱ्याचशा केसेसमध्ये असं दिसतं की मुलाला खूप आपण महत्त्व देतो. मुलगा म्हणजे सर्वस्व आणि मुलाच्याकडेच सगळी प्रॉपर्टी जाते. आणि काही केसेस मी पाहिल्या त्याच्यामध्ये मुलं असं करतात की आईकडून किंवा बायकोकडून हक्क सोडपत्र लिहून घेतात. ती मुलीकडून असं लिहून घेतात की माझ्या वडिलांनी मला खूप दिलेलं आहे, माझं लग्न झालेलं आहे, चांगल्या ठिकाणी मी राहते आहे, तर मला काही प्रॉपर्टी नको आणि आय गिव्ह अप माय राईट्स इन फेवर ऑफ माय ब्रदर. अशा तऱ्हेने ते हक्क सोडपत्र लिहून घेतात. अगदी अक्षरशः 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते करायचं असतं आणि ते रजिस्टर करायचं असतं. बरेचसे मुलं असं करून घेतात. एका केसमध्ये मला असा अनुभव आला होता की ती मुलगी म्हणाली की मी भावाकडे काही मागणार नाही आणि नवरा म्हणाला तुला मागितलंच पाहिजे, तू जर मागितलं नाहीस तर तू माझ्या घरी परत येऊ नकोस. ती म्हणत नाही येणार मी तुझ्या घरी, पण मी भावाशी संबंध बिघडवणार नाही. आणि अशा तऱ्हेने ती अगदी डायव्होर्स झाला तिचा, पण ती शेवटपर्यंत ती म्हणे मी स्वतःच्या कमाईवर राहीन पण मी भावाकडे मागणार नाही. तर अशा तऱ्हेच्या केसेस पण हल्ली जे कायदे बदललेले आहेत त्यामुळे असे बरेचसे होत असतात. हे झाले कायदे. तुम्ही रिटायरमेंट नंतर तुमचं लाईफ जीवन कसं चाललंय, जीवनशैली कशी आहे? रिटायरमेंट नंतर मी ठरवलं होतं की काहीतरी करत राहायचं. कारण एवढा अनुभव आहे गाठीशी, किती वर्षाचा अनुभव आहे, तेवढं 30-35 वर्ष मी नुसती काउन्सिलिंगमध्येच आहे. तर त्याच्यामुळे काहीतरी करत राहावं असं होतं. तर अर्थातच मी इथे पार्ल्यात राहायला आले काही वर्षांनी. तेव्हा मी पहिल्यांदा जॉईन केलं टिळक मंदिरातली जी दिलासा संस्था आहे तिथे मी जॉईन केलं. ही सिनियर सिटीजन्ससाठी आम्ही काम करतो. सिनियर सिटीजनचे सगळे प्रॉब्लेम जे काही असतील ते आम्ही हँडल करायचा प्रयत्न करतो. आशा कुलकर्णी आहे, ती जास्त सांगू शकेल माझ्यापेक्षा. तिने हे सगळी सुरुवात केली होती दिलासाची. आणखीन
त्याच्यानंतर आम्ही हेल्पलाईन सुरू केली. मी जॉईन झाल्यानंतर आम्ही हेल्पलाईन सुरू केली. हेल्पलाईन म्हणजे त्याचा टेलिफोन नंबर आहे, फोन आहे. लोक आम्हाला फोन करतात, सिनियर सिटीजन त्यांच्या गाऱ्हाण्यात आम्हाला सांगतात. बऱ्याच जणांना नुसतं व्हेंटिलेशन हवं असतं, नुसतं बोलायचं असतं. अशा पण खूप केसेस आमच्याकडे येतात की काहीतरी आपण बोलत राहावं. मी त्यांचं विल करते, कारण माझं लिगल नॉलेज असल्यामुळे बऱ्याच जणांची विल्स मी करून देते. बऱ्याच, मला वाटतं की 500 झाली असतील का गा, अशा 500हून अधिक झाले असतील. इतकी विल्स आम्ही आतापर्यंत केली आहे. सल्ला देतो. एक बाई आल्या होत्या, मला म्हणाल्या की माझ्याकडे माझा एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, आणि तो मुलगा म्हणतो बहिणीला काही द्यायचं नाही, ह्याच्यातलं तुझं काहीच द्यायचं नाही. ती म्हणाली नाही हो, पण मला वाटतं की माझ्या मुलीला काहीतरी द्यावं, काय करता येईल. म्हटलं विल करा. ती म्हणे असं करता येतं का. म्हटलं हो येतं ना. मग मी त्यांचं विल करून दिलं की म्हटलं तो आता हे विल गुपचूप ठेवा, कुणाला दाखवू नका, तुम्ही गेल्यानंतर काय करायचं ते होईल. असं तरी तिला समजावलं आणि तसं केलं आणि ती शिवाय हॅपी. म्हटलं घरचे राहतं घर देऊ नका मुलीला, कारण तुम्ही मुलाबरोबर राहताय ते घर त्याला द्या, पण जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती मुलीच्या नावावर करा. अशा तऱ्हेने आम्हाला करावं लागलं. आणि केसेस तुम्ही म्हणालात तर एक अतिशय केस आम्ही जी हँडल केली, मी आणि आशानेच ती हँडल केली होती. त्याच्यामध्ये एक त्या बाई होत्या ना, जवळजवळ 80 वर्षाच्या असतील. त्या इथे पार्ल्यातच राहत होत्या. त्या यायच्या इथे घरी, सांगायच्या की मी देवळात जाते, आणि माझ्याकडे यायच्या काउन्सिलिंगला. बरेचदा काउन्सिलिंग करून जायच्या. त्या मला सांगायच्या त्यांची एक मुलगी होती, अपंग होती, आणि त्या म्हणाले की आमचं एक छोटंसं चाळीत घर होतं, ते मी विकलं, आणि त्याचे जे पैसे होते मी त्या मुलीला आणखीन एक मोठी मुलगी, तिचं लग्न झालं होतं, ती आणि जावई असे पार्ल्यात त्यांनी घर घेतलं होतं. त्यांनी काय सांगितलं, तू आई हे पैसे मला दे आणि तू माझ्याकडे येऊन राहा, आम्ही तुमचा सांभाळ करू. आणि सांभाळ म्हणजे काय, त्यांचं खूप वाईट वागणूक देत होते तिला. मुलगीसुद्धा आईला आणि त्या बहिणीला खूप वाईट वागवायची, अगदी खाण्यापिण्याचे पण हाल करायची. आणि त्या बाई म्हणायच्या, मला येऊन सांगायच्या माझी कुठेतरी व्यवस्था करा हो, मला घरात राहणं शक्य नाही आहे. आणखीन सगळं हे काउन्सिलिंग वगैरे चालायचं, नियमित यायच्या. पण आम्हाला एकही वृद्धाश्रम शोधूनसुद्धा सापडत नव्हता की जिथे ह्या दोघींना एकत्र राहता येईल. वृद्ध स्त्रियांचे वृद्धाश्रम आहेत, अपंगांचे आहेत, पण ह्या दोघींना एकत्र राहायचं होतं. ती म्हणाली माझी थोडी वर्ष राहिली आहेत आयुष्याची, मला ह्या मुलीचा सांभाळ करायचे, तर असा वृद्धाश्रम शोधा. तो आम्हाला सापडत नव्हता. आणखी नशिबाने असं झालं की एकदा अशी काउन्सिलिंग करत होती आणि एक सद्गृहस्थ आले. त्यांना जेव्हा मी ती केस सांगितली तिने, तर ते म्हणाले अहो माझाच वृद्धाश्रम आहे देवरुखला, त्यामुळे मी ह्या दोघींची व्यवस्था तिथे करतो. त्यांना पाठवणार कसं हा प्रॉब्लेम होता. त्यांना सांगितलं आम्ही की जाल का तुम्ही देवरुख. त्या म्हणाले जाईन मी. आणि ज्या दिवशी आम्हाला त्यांच्या घरातून खाली काढायचं होतं, मला आठवतं सकाळी पहाटे उठून मी, माझे मिस्टर, आशा, आम्ही एक गाडी घेऊन गेलो. एक गाडी म्हणजे ते सद्गृहस्थ होते, तिची एक नातेवाईक पण होती, आणि सांगून ठेवलं होतं. अगदी पोलिसांची पण मदत घेतली की त्यांनी नाही पाठवलं तर वरती जाऊन त्यांना घेऊन या खाली, कारण त्यांना जायचं आहे मनाविरुद्ध, त्यांचे हे सगळं होतं. आणि तसंच झालं. त्या आल्या खाली, बरोबर 7 वाजता खाली आल्या. त्यांना गाडीत बसवलं आणि सरळ देवरुखला पाठवलं, दोघी नाही. त्या मुलीला तर तिला इतका आनंद झाला, ती म्हणाली अहो मी आकाश बघितलं नव्हतं, तुमच्यामुळे मला आज आकाश बघायला मिळालं हे तुमचं. आणि त्या देवरुखला त्यांना ठेवलं. नंतर तिथे त्या सेटल झाल्या होत्या, चांगल्या देवरुखमध्ये राहत होत्या. मी त्याच्यानंतर 1 वर्षांनी देवरुखला जाऊन त्यांना भेटून सुद्धा आले होते. तर अशा तऱ्हेची पण केसेस आम्ही हँडल केलेल्या आहेत. अशा हो, मी 4 पुस्तकं लिहिली आहेत. पुस्तकं? हां, पुस्तकं म्हणजे 1-2 माझी. एक सुरुवातीचं मी सिटी सिव्हिल कोर्टात असताना एक जे पुस्तक लिहिलं, त्याचं समस्या साहचर्याच्या, ते मी को ऑथर आहे त्याची. त्याच्यामध्ये सिटी सिव्हिल कोर्टातले अनुभव लिहिलेले होते. त्याच्यानंतर जी 2 पुस्तकं आहेत ना, ती मॅजेस्टिक प्रकाशनचे आहेत. ते संसार गाथा म्हणून आहे. सगळे जे आहेत विषय हे मॅरिटल डिस्कॉर्ड म्हणजे वैवाहिक समस्या ज्या आहेत त्याच्यावरची पुस्तकं आहेत. कंपायलेशन आहेत ती दोन्ही पुस्तकांमध्ये. एक शोभा बोंद्रेचं आहे कंपायलेशन, आणि एक आहे ते मॅडम देशमुख, स्नेहलता देशमुखांचं कंपायलेशन आहे. त्याच्यामध्ये 2 माझ्या आहेत. आणि नंतर अलीकडे जे केलं ते मी स्वतंत्र पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे अनुभूती कौटुंबिक न्यायालयीन खटल्यांची. आत्तापर्यंत जे माझ्याकडे खटले आले होते ते माझ्या लक्षात राहिले आहेत, जे माझ्या समोर घडलेले आहेत, त्याचं सगळ्यांचं मी वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. ते इथे अवेलेबल आहे, तुम्हाला हे पाहायला मिळेल. आणि एक सांगायचं आहे की ह्यांची ही जी पुस्तकं आहेत ती इथे ठेवलेली आहेत. ज्यांना पुस्तक हवं असेल त्यांनी बागेश्वर ताईंना कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पुस्तक मिळू शकेल. आणखीन आता मी करते काय, तर आता हे काउन्सिलिंग तर करतेच,
दर बुधवारी 10 ते 12 मला लोकमान्य सेवा संघाने इथे जागा उपलब्ध करून दिलेली आहे. आमच्याबरोबर काम करणारे इतर स्वयंसेवक आहेत, जवळजवळ 18 ते 20 स्वयंसेवक ते काम करत आहेत. आणि ज्यांचे कोणाचे प्रॉब्लेम्स असतील, अगदी अशा तर देहदानापासून चक्षुदान हे सगळं त्याचे फॉर्म्स भरून आम्ही त्यांच्या नोंदी ठेवतो आहे. वृद्धाश्रमांची लिस्ट तयार केलेली आहे की कुठे वृद्धाश्रम आहेत, अशी पुस्तिका तयार केलेली आहे. सगळे जे काही वृद्धांचे प्रॉब्लेम, सिनियर सिटीजनचे प्रॉब्लेम असतील ते आम्ही हँडल करायचा प्रयत्न करतो. बरेच जण ह्या सर्व्हिसेसचा फायदा घेतात आणि खूप चांगल्या रीतीने चाललेलं आहे. आणि आणखीन माझा आत्ता म्हणजे मी लेक्चर द्यायला जाते. हल्ली काय झालं आहे, बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जातात. तर एक जो विषय आहे तो जेंडर अँड लॉ, जो साठे कॉलेजनी सोशॉलॉजी डिपार्टमेंटनी सुरू केलेला आहे. आणि इव्हिनिंग लेक्चर्स असतात त्याची, आणि शॉर्ट टर्म कोर्स आहे तो. तर त्या कोर्समध्ये मी लेक्चर देण्यासाठी व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून द्यायला. हल्ली करोनामुळे तर जाता येत नव्हतं तिकडे, त्याच्यामुळे ऑनलाईन लेक्चर्स देते. अजूनही ऑनलाईन देतो किंवा तिथे ऑफलाईनसुद्धा जाऊन ही लेक्चर्स वेगवेगळ्या लॉ म्हणजे काय असतं त्यांना काही माहिती नसतं. जे स्टुडंट शिकणारे असतात ते कायदे कुठले कुठले आहेत, मॅट्रिमोनियल कायदे कुठे आहेत, इनहेरिटन्स म्हणजे काय, किंवा स्त्रियांसाठी कायदे कुठले कुठले आहेत, या विषयाचा अभ्यास करून ही लेक्चर्स देण्याचं काम मी करते. तर हे असं काम चाललेलं आहे. भाग्यश्रीताई, तुम्ही इतकी आज माहिती दिली आहे ना, याचा खूप आमच्या मैत्रिणींना तर त्याचा फायदा होणारच आहे. पण मला असं वाटतं की अगदी आता नवरा बायकोमध्ये कुरबुरी, भांडणं छोटी मोठी अशी होतच राहतात. ती आपली घरातल्या घरातच जराशी मिटवलेली बरी. म्हणतात ना, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, त्याप्रमाणे तुम्हाला ह्या कारणासाठी तरी निदान कोर्टाची पायरी चढावी लागू नये अशी सदिच्छा करते. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. सगळ्यांना नमस्कार. तुमचे खूप खूप आभार. मला एक खंत राहिलेली आहे. खरंच मला समजलेलं नाही आहे की एक लाईन घ्यावी की हे एवढ्या सगळ्यांच्यावर करावं. कधी कधी वाटतं की मी लाईन चुकले की काय आयुष्यामध्ये. एकच लाईन घेतली असती तर कदाचित आणखीन पुढे गेले असते. पण तरीसुद्धा असं दुःख नाही आहे, पण खंत मात्र जरूर आहे की बरेच विषय मला हाताळायला मिळाले. थँक्यू. तुम्ही या सगळ्यांनी एवढं शांतपणे ऐकून घेतलं माझं. खूप खूप आभार. थँक्यू. नमस्कार. अल्पोपहार घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये आणि प्रदर्शन जरूर बघावं. मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देते आधी. आणि आजचा आपला कार्यक्रम बागेश्रीताईंच्यामुळे खूपच छान झाला असं मला, म्हणजे माझा स्वतःचं मत आहे आणि तुमचंही तसंच मत असेल असं मला वाटतं. आजच्या पाहुण्या बागेश्रीताई, आपण सर्वांना जण त्यांना ओळखतोच, पण त्यांच्यातले कलाविष्कार एकत्रित पाहण्याची आपल्याला संधी मिळाली आहे आज. त्यांनी आमच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. त्या आमच्याच आहेत, तरी पण त्यांनी काही न हे करता आम्हाला सरळ सन्मान द्यायला आम्हाला संधी दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. फॅमिली कोर्टच्या न्यायाधीश म्हणून त्या निवृत्त झाल्या, त्यामुळे त्यांची दुसरी बाजू बऱ्याच जणांना माहिती नसेल, ती आज झाली असं मला वाटतं. माझ्याबरोबर म्हणजे मी त्यांना आज बागेश्रीताई म्हणते, पण खरं म्हणजे त्या माझ्या वर्गमैत्रीण आहेत. आम्ही जवळच राहत होतो. शाळेत जाणं येणं आमचं सगळं बरोबर असायचं. आम्ही एकमेकांच्या घरी जाऊन खेळणं वगैरे अतिशय लहानपणी खूपच त्याचा अनुभव घेतला, आनंद घेतलेला आहे. अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व असलेल्या बागेश्री जेव्हा न्यायालयासारख्या कठीण कठोर वातावरणात काम करत होत्या, तेव्हा खरोखर आश्चर्य वाटलं की कसं काय त्यांनी हे निभावून नेलं असेल. आणि त्या त्याच्यामध्ये खूपच यशस्वीही झाल्या. आजही त्या आपल्या दिलासा शाखेत काउन्सिलर म्हणून काम करत आहेत. त्यांचा आमच्या शाळेतल्या वर्गमित्रमैत्रिणींना त्यांचा खूपच अभिमान आहे, कौतुक आहे. आपल्या सगळ्यांनाही तसंच वाटत असेल. आज कार्यक्रम झाल्यावर तुम्ही त्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन बघणार आहात. यासाठी अर्थात त्यांना ह्या सगळ्या कलाविष्कार करण्यात, कला दाखवण्यात घरच्यांची मदत लागतेच. आणि ती त्यांनी आपल्याला आत्ता त्यांच्या व्याख्यानात सांगितलीच. संवाद साधला आपण तेव्हा की त्यांना घरच्यांनी खूपच मदत केली आहे आणि घरच्यांच्या सपोर्टशिवाय कुठलंही काम
यशस्वी होऊ शकत नाही हे आपण आता प्रत्यक्ष बागत आहोत. आणि योगेन भाईंनी पण त्यांना तशीच साथ दिली. आणि आजही आम्ही आज सकाळी ह्या कामासाठी जेव्हा एकत्र आलो त्यावेळी ते स्वतः जातीने हजर होते. त्यांचेही मी खूप आभार मानते. आणि त्यांच्याच बरोबर त्यांचा एक मदतनीस निलेश म्हणून होते, त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली, त्यांचेही मी आभार मानते. आणि आपल्या उपस्थित श्रोतृवर्गाचेही आभार मानते. आपण कार्यक्रम शांतपणाने आणि अतिशय आनंद घेतलात त्याचा, त्यामुळे मला पण खूप समाधान वाटतं आहे. कार्यक्रम झाल्यावर आपण नाश्त्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रदर्शनही बघावे. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद. एक कौतुकाची गोष्ट सांगते की आता तुम्ही इथे प्रदर्शनामध्ये जी रांगोळी बघाल ती बागेश्वरी ताईंनी अवघ्या 1 तासात काढलेली आहे. आणि ती म्हणजे आता बाकीचे फोटोज त्यांनी लावलेले आहेत तिथे रांगोळी काढलेल्याचे, पण जी आत्ताची रांगोळी छोटी तुम्हाला टेबलवर दिसेल ती त्यांनी केवळ 1 तासामध्ये काढलेली आहे. चित्र बघून तिथल्या तिथे त्यांनी आम्हाला काढून दाखवली, त्यांनी आम्ही ते तिथे प्रदर्शनासाठी ठेवलेली आहे.